नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय, वैराग्यरागरसिक तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान श्री पंढरीधीश परमात्मा आणि सर्व संतांचे मांदियाळी यांच्या आकारण करून हेतू की असीम अशा अनुकंपेने आपण ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून आविर्भूत झालेली भगवती ज्ञानेश्वरी याचं चिंतन मनन करीत आहोत. गुरुवर्य बाबांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरीचं श्रवण करीत आहोत. त्याच्यामध्ये 18वा अध्याय चालू आहे. 18व्या अध्यायांतर्गत भगवंतांनी अर्जुनाला प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. आपल्या गुरूंच्या प्रसादाने, भगवंताच्या प्रसादाने, भगवंताच्या कृपेने जी काय अनुभूती आली त्या अनुभूतीची पोचपावती अर्जुन देत आहे. त्याचं आपण बाबांच्या मुखारविंदातून श्रवण करीतच आहोत. थोडंसं एक काल जे काही चिंतन सांगितलं त्याच्या अनुसार थोडंसं आपण पुन्हा एक चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्जुन म्हणतो की नष्टो मोहा स्मृतीही लब्धा, माझा मोह नष्ट झालेला आहे, स्मृती प्राप्त झालेली आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे? त्वत्प्रसादात, तुझ्या प्रसादामुळेच, अर्थात तुझ्या कृपेनेच हे अच्युता, हे तुझ्या कृपेनेच मला प्राप्त झालेलं आहे. आणि आता मी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णतः स्थिर झालेलो आहे. संपूर्ण जे काही संदेह आहेत, संशय आहेत, ते संपूर्ण संशय नष्ट झालेले आहेत. आणि आता करिष्ये वचनं तव, तू ज्याप्रमाणे सांगशील त्याप्रमाणे आता मी इथून पुढं करीन, अशा प्रकारे अर्जुन म्हणत आहे. ह्या श्लोकावरती ज्ञानोबाराय विस्ताराने त्याचं विवेचन करतात, त्याच्यावरती ओया लिहितात. त्यामध्ये काल आपण पाहिलं की अर्जुन म्हणतो, ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेचे काही, त्रिशुद्धी कर्म जेत नाही ते मी झालो. माझ्या ठिकाणी, अर्थातच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संदेह, कोणत्याही प्रकारची शंका, कोणत्याही प्रकारचा संशय नाही, अशा प्रकारचं जे आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. त्रिशुद्धी कर्म जेथ नाही. त्रिशुद्धी म्हणजे कालत्रयी. काल बाबांनी सांगितले की बंधा कालेपी बंधा भावा. त्रिशुद्धी म्हणजे ज्या वेळेला मला वाटत होतं की मी करता आहे किंवा मी मारणार आहे आणि हे मरते, हे कौरव मरणारे आहेत असं जे वाटत होतं, त्या काळात देखील वस्तुतः काय नव्हतं. त्या काळी देखील कर्म नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. बंधा कालेपी बंधा भावा हे ज्याप्रमाणे आपण म्हणतो, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो मी करता आहे, मी भोगता आहे, तेव्हा कर्तृत्व भोक्तृत्व अशा प्रकारची जी भ्रांती वाटत असते, वस्तुतः त्या काळात देखील ती कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती नसते. त्यालाच म्हणतात, थोडंसं पारिभाषिक शब्दांचा उपयोग करायचं म्हटलं तर त्याला विषयगत प्रत्यक्ष आणि एक ज्ञानगत प्रत्यक्ष असे दोन प्रकारचे प्रत्यक्ष शास्त्रामध्ये सांगितलेलं आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये काय आहे, जोपर्यंत वस्तुतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्याच्या संदर्भात एक बाबांचं वाक्य देखील आहे. बाबा म्हणत असतात की आत्मा काय, वस्तुतः निसंगच आहे. आत्मा कर्तृत्व भोक्तृत्व उल्लेख शून्यच आहे. त्या ठिकाणी कर्तृत्व आणि भोक्तृत्व नाहीच आहे, कर्म देखील नाहीच आहे. परंतु ते स्वामी महाराज सांगत असतात की आत्मा निसंग आहे, परंतु तू त्याच्याविषयी निसंग झाल्यामुळे तुला काय होत आहे, जन्ममरण परंपरा भोगावी लागत आहे. आत्मा निसंग आहे, परंतु त्या आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही. निसंगत्व रूपाने आत्मा म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण श्रवण करतो किंवा स्वतःच करतो, म्हणजे मलाच वाटायचं, किंवा आत्मा शब्दाचा जेव्हा आपण आपल्याला शास्त्रीय संस्कार नसतात तेव्हा आत्मा म्हणजे काय, एखादा आत्मा शब्द ऐकल्यानंतर काही जणांच्या मनामध्ये एक प्रकारची भीतीच निर्माण होते. आत्मा काय तर असेल, तो आत्मा, भूत, प्रेत असं आहे ना. ह्या शब्दार्थामध्ये समानार्थी शब्दाचा पण प्रयोग कधी कधी केला जातो. आत्मा शब्दाचा आपण श्रवण करतो त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही, परंतु जे श्रवण न करणारे आहेत त्याच्यामध्ये ह्या शब्दांचा अर्थ कशा प्रकारे केला जातो एक वेगळी गोष्ट आहे. सहज एक आठवलं म्हणून सांगतो. सहज तो काय अर्थ वेगळा आहे असं नाही, तर एक म्हणजे उच्च विद्याविभूषित होते. सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्येच आता जाऊ दे, सगळा विषय नको सांगायला. तर ते एका वहीवर विश्लेषण करत होते
जसं बारावेद्यातील ही ओळी प्रसिद्ध आहे की माझा भक्तियोग तो जाण, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. त्यामध्ये भूत शब्द आलेला आहे. मग त्यांनी त्याचा अर्थ करतेवेळी केला की संतांनी भूतामध्ये देखील परमात्मा पाहिला. आता हा अर्थ काय चुकीचा आहे का? चुकीचा नाही, पण तिथं अभिप्रेत अर्थ आहे काय? केवळ भूत शब्दाचा अर्थ एक प्रेत विशेष योनी अशा प्रकारचा त्या ठिकाणी नाही अर्थ, किंवा जिथं कुठेही भूत शब्द असेल ज्या प्रसंगानुसार तिथं भूत शब्दाचा अर्थ तो नाही. भूत म्हणजे प्राणी मात्र असा शब्द त्या शब्दाचा अर्थ आहे. त्याप्रमाणे आत्मा शब्दाचा देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ केला जातो. तर आत्मा शब्दाचा अर्थ व्यवस्थित आत्मशब्दाचा काही ठिकाणी अंतःकरण अर्थ आहे, काही ठिकाणी आत्मा शब्दाचा अर्थ आत्मस्वरूप अर्थातच जीवाचं जे लक्ष आहे कुटस्थ ज्याला आपण म्हणतो तो आत्मा शब्दाचा अर्थ आहे. कशासाठी चिंतन केलं लक्षात ठेव बरं का, नाही तर एकदा त्याला आपण बाजूला गेलो कुठून गेलो हे अनुसंधान राहत नाही. कशासाठी केलं होतं चिंतन हे? हां म्हणजे ते ते तर मूलभूत विषय आहे, परंतु तिथून आपण हे चिंतन करत होतो की दोन प्रकारचे प्रत्यक्ष आहेत, एक विषयगत प्रत्यक्ष आणि एक ज्ञानगत प्रत्यक्ष. त्याच्यामध्ये आपण थोडं पाहिलं की बाबांचं की आत्मस्वरूपाविषयी का आत्मा हा निसंगच आहे, असंगच आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच जन्ममरण झालेलं नाही. उत्पत्ती स्थिती लय कोणताही कर्तृत्व किंवा जे काही षडभाव विकार हे सगळे जे आहेत ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाहीत. जेव्हा आपल्याला अज्ञान आहे त्या काळात देखील त्याचं काही नाही आहे. वस्तुतः आत्मा नित्यशुद्धच आहे, परंतु अशा प्रकारचं आत्मा नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे अशा प्रकारचं जोपर्यंत आपल्याला बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत मात्र काय त्याला थोडंसं बोलायचं झालं तर ते हेतू आणि फलावेश ज्याला म्हणतात. म्हणजे जोपर्यंत कारण आहे आणि फल आहे अर्थात कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी आहे याची जोपर्यंत निवृत्ती झालेली नाही, भ्रमाची जोपर्यंत निवृत्ती झालेली नाही तोपर्यंत जन्म परंपरा. मग असं म्हणू शकतं ना, नास्तिकामध्ये आणि वेदांताचा अनुभव संपन्न असणारा जो महात्मा आहे त्याच्यामध्ये आणि नास्तिकामध्ये काय भेद राहिला असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की नाही, की तो देखील काय मानायला तयार नाही, जन्ममरण मानायला तयार नाही. न मे मोक्षो न मे बंधनम, मला जन्म नाही, मला मरण नाही, मला शंका नाही. गुरुर्न शिष्यस चिदानंद, तो काय म्हणतो एवढं पुढचं घेऊ नका, फक्त गुरुर्न शिष्यस एवढंच घ्या. तो म्हणतो गुरु नाही शिष्य नाही. नास्तिक म्हणत नाही काय गुरु नाही आणि शिष्य नाही. जन्ममरण नाही म्हणतो वेदांतामध्ये अनुभव संपन्न. नास्तिक म्हणत नाही काय जन्ममरण नाही. पुनर्जन्म मानतो का तो? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, तो देखील म्हणतो. एकदा देह नष्ट झाला की आता पुनरागमन कुठं आहे तो देखील म्हणतो. आणि काय जीवनमुक्त महापुरुष देखील म्हणतो. दोही दिसती सारिखे, वरून दिसायला काय दोघांचं काय वचनं जे आहेत दोघांचं तो देखील स्वर्ग नरक नाही म्हणतो. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, देवदेवता काय आहेत माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी. जसं आपण आपल्या विचारसागरामध्ये सुरुवातीला म्हणतो ना जे बी माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र यम देवी तैसेही, म्हणजे सगळंच काय आहे स्वरूपाच्या ठिकाणी तो मानायलाच तयार नाही काय. मग नास्तिक देखील तसंच आहे, परंतु नास्तिक जो आहे तो स्वरूप कसं मानतो, आत्म्याचं स्वरूप काय मानतो हे मानायला विचार केला पाहिजे ना. तो म्हणतो देहनाम देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया पर्वते प्रमा ढळोची निर्णय, अशा प्रकारे त्याची बुद्धी आहे. आत्मबुद्धी कुठं आहे त्याची, तर देहाच्या ठिकाणी आत्माभिनिवेश आहे, कर्तृत्व भोक्तृत्वान समजत आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक दुसरा फरक एकदम थोडंसं स्पष्ट बघायला झालं तर तत्त्वज्ञान संपन्न जो पुरुष आहे तो पूर्वीचा जन्म मानत नाही, नंतरचा जन्म मानत नाही. एवढंच नाही तर तो आताचा सध्याचा जो जन्म आहे तो देखील मानत नाही. नास्तिकाला विचारून पाहतो सध्याचा जन्म म्हणतो की नाही, हा आहे सध्या मी जन्म धारण केलेला आहे, मी जन्माला आलेलो आहे, अमुक अमुक माझे वडील पिता आहेत, आई आहे, अमुक अमुक तिथेला माझा जन्म झालेला आहे. परंतु ते जर तत्त्वज्ञ पुरुषाला जर विचारलं तर तो काय म्हणेल, आता देखील त्याचा काय होतो फक्त पूर्वजन्माने पश्चातजन्माचाच बाध होतो असं नाही, तर तत्त्वज्ञान जेव्हा होतं त्या तत्त्वज्ञान समकाली पूर्व पश्चातचा तर बाध होतोच होतो, परंतु वर्तमान जो काल आहे त्या कालाचा देखील बाध होतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नास्तिकामध्ये आणि हा तत्त्वज्ञान संपन्न असणारा जो महापुरुष आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळं हा जो आपण पाहत होतो की विषयगत प्रत्यक्ष म्हणजे काय, तर आहेच विषय म्हणजे ब्रह्मवस्तू. दोन प्रकाराने त्याचा विचार आलेला आहे. जगताचं मिथ्यात्व सांगणं हा जो एक विषय आहे वेदांताचा, तो विषय जो आहे तो नित्यसिद्ध आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला त्या विषयाचं अज्ञान आहे तेव्हा देखील तो विषय सिद्धच आहे. मिथ्यात्व हा एक विषय आणि जीव ब्रह्माचा ऐक्य हा एक विषय, हे दोन विषय आहेत. विचारसागर ग्रंथाचं आपण चिंतन करतेवेळी किंवा कोणत्याही वेदांत शास्त्राचं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा त्याच्यामध्ये विषय हा एक काय असतो विषय येतो. अनुबंध चतुष्टय येतात त्याच्यामध्ये विषय हा एक अवच्छेदक येतो. तर विषय कशाला म्हणतात,
विचारसागर ग्रंथामध्ये आपण जेव्हा येतो वेदांताचा विषय काय आहे, तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा काय आहे, विषय आहे. आणि त्याचबरोबर काय आहे, जगताचं मिथ्यात्व सांगायचं, हा पण त्याचा विषयच आहे ना. तर हे दोन्ही जे विषय आहेत, हे विषय ज्याप्रमाणे एखाद्या बाह्य लौकिक पदार्थामधील जे विषय असतात ते काय करायला लागतात, कर्माच्या द्वारा प्राप्त करून घ्यावं लागतात. एखादं कर्म करायचं, क्रियेच्या द्वारा जे काही प्राप्त होणारे विषय असतात ते अगोदर प्राप्त नसतात, अगोदर अप्राप्त असतात. कर्म करावं लागतं आणि कर्म केल्यानंतर ते प्राप्त होतात. परंतु आणि पुढं कर्माच्या द्वारा प्राप्त झालेले जे पदार्थ असतात ते काय होतात, त्यांचा वियोग हे होतो, ते नष्टही होतात. यत् कृतकम तद अनित्यम, जे कृतक आहे, जे कर्माच्या द्वारा प्राप्त होणार आहे, कर्माच्या द्वारा जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे. संयोग हा विप्रयोगांता, ज्याचा संयोग होतो, जे काय उत्पाद्य असतं ते सर्व काय आहे, एक दिवस नष्ट होणारच असतं. परंतु हे जे काय ज्ञान आहे, वेदांतशास्त्राचा विषय कोणता आहे, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान मिथ्यात्व. आता जेव्हा आपण म्हणतो, आता शब्द प्रयोग केला जातो, हे मिथ्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला तेवढा आपण ज्ञान म्हणतो, परंतु मिथ्या शब्दाबरोबर आपण ज्ञान शब्दाचा प्रयोग न करता व्यवहारामध्ये करणं हा शब्द वापरतो. मिथ्यात्व निश्चय करायचा, बाद निश्चय करायचा, अशा प्रकारे क्रियार्थदर्शक शब्दाचा प्रयोग आपण मिथ्या शब्दाबरोबर प्रयुक्त करतो. परंतु तेव्हा देखील आपण असं समजून घेतलं पाहिजे की गत्यर्थक बोधक जेवढे धातू असतात ते काय असतात, ज्ञानवाचीच असतात. आणि खरं मिथ्यात्व निश्चय करायचा आहे का मिथ्यात्व जाणायचं आहे, हा देखील एक विचार करण्यासारखा विषय. विचार करण्यासारखं काय, हा तो वेदांतशास्त्राचा सिद्धांतच आहे. जसं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य करायचं काय जाणायचं आहे, काय जीव आणि ब्रह्माच्या मध्ये ऐक्य नाही अशा प्रकारच्या भ्रमाची निवृत्ती करायची आहे. जसं आपण म्हणतो महावाक्याचा विचार करत असताना महावाक्य कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये जीव आणि ब्रह्माची ऐक्यता प्रतिपादन केलेली आहे त्याला काय म्हणायचं, ज्याच्यामध्ये ऐक्य सांगितलेलं त्याला महावाक्य म्हणायचं असं म्हणतो. त्याचप्रमाणे त्याचे महापुरुषाने आणखी एक व्याख्या केलेली आहे की भ्रमभेद निवर्तकम वाक्यम महावाक्यम असं एक त्याचे व्याख्या केलं. आता पूर्ण त्याची संपूर्ण आठवत नाही, परंतु जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये असणारा जो भेदभ्रांती आहे त्या भेदभ्रांतीची निवृत्ती करणारं जे वाक्य त्याला म्हणायचं महावाक्य, असं देखील त्याची व्याख्या केलेली आहे. या दृष्टीने म्हणजे काय, भेदभ्रांतीची निवृत्ती करायचं म्हणजे काय, ज्ञान. खरं म्हणजे ज्ञान आणि भेदभ्रांतीची निवृत्ती हे शब्द जरी प्रयोग वेगवेगळे वाटत असले तरी ते दोन्ही एकच आहेत. कारण ज्ञानाने जी वस्तू प्राप्त होते ना ते अगोदरच प्राप्त असते, आणि ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते ती वस्तू देखील अगोदरपासून निवृत्त असते. ज्ञानाने एखाद्या वस्तूची जर निवृत्ती होत असेल तर ती निवृत्ती नवीन निवृत्ती होत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणजे वेदांताचा किंवा दर्शनशास्त्राचा सिद्धांत आहे. ज्ञानाने एखाद्या वस्तूची प्राप्ती झाली केवळ ज्ञानाने, कर्मानं प्राप्त झाली तर ती अप्राप्त असते, नवीन प्राप्त होते. परंतु जर ज्ञानाने प्राप्त होत असेल तर ती नवीन वस्तू प्राप्तच होत नाही, अगोदरच ती प्राप्त असते. कारण ज्ञान याचा अर्थ काय आहे, ज्ञान होणं याचा अर्थ केवळ अविद्या निवृत्ती. ज्ञान होणं आणि अविद्या निवृत्ती होणं हे दोन वस्तू नाहीत. ज्ञान होणं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काय अंतर्भाव आहे, नष्टो मोहा स्मृती ही लब्धा, या ठिकाणी स्मृती शब्दाचा प्रयोग केलेला आहे. स्मृती प्राप्त झाली याचा अर्थ काय, ज्ञान प्राप्त झालं. स्मृती शब्दाची आपण लक्षणं ज्ञानामध्ये जर केली, कारण स्मृती याचा विचार खूप विस्तारण आहे, त्याच्या बरेच जण त्याचा विचार पण करत असतात. स्मृती शब्दाचा अर्थ काय आहे. आता काही जण जे म्हणणारे स्मृती म्हणजे स्मृती म्हटलं किंवा शब्दाचा जो अर्थ आहे हा ते स्वसंवेद्या म्हणजे काय, स्वसंवेद्याच. आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही का, आत्मा म्हणजे आत्माच. जर ती व्याख्या करायची नसली किंवा त्याचं चिंतन करायचं नसेल तर तो मग करतो, किंवा ज्याला विचारापासून त्याला स्वामींच्या भाषेमध्ये विचार से जो परहेज करताय असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे विचाराचं त्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये विचाराचा ज्याला वावडा आहे त्याच्या दृष्टीने नाही, परंतु जो विचार करणार आहे, विचारी आहे, किंवा जो विचाराच्या द्वारा आत्मतत्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो सर्व शब्दांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, केवळ शब्द उच्चारण केला आणि त्या शब्दाचं आणि दुसरी गोष्ट असं आहे की केवळ शब्दाचं पर्यायवाची किंवा त्याची व्याख्या समजून घेणं याचाच केवळ काय नाही अर्थ, त्या पदार्थाला समजून घेणं असं नाही. तर तो शब्दाचा जो अर्थ आहे, अर्थ म्हणजे समानार्थी शब्दाला पण अर्थ म्हणतो आपण, परंतु शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दाचं जे लक्ष्य आहे. असं घट आहे, घट शब्द म्हणजे घट म्हणजे काय, आपण काय म्हणू, मला घट म्हणजे काय माहीत नाही का, घडा त्याला घट म्हणतात. हा झाला काय पर्यायवाची शब्द झाला, समानार्थी शब्द त्याला म्हणतो. परंतु घट म्हणजे काय, तर घट शब्दाचा जो अर्थ विषय, घट शब्दाचा जो वाच्य आहे, एक शब्द असतो आणि एक वाच्य असतो. शब्द काय असतो, जिभेवर असतो, तो शब्दात्मक आहे, आकाशाचा गुण आहे, परंतु त्याचा एक काय असतो, वाच्य असतो. त्याप्रमाणे आत्मा परमात्मा हे म्हटल्यानंतर त्याचा वाच्य जो पदार्थ आहे त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आणि वेदांतशास्त्रामध्ये जेव्हा ज्ञान असं होतं असं म्हणतो आपण, तेव्हा त्या पदार्थाचं घटपटादेकांच्या सारखं आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही. तर तिथं काय होतं, केवळ अविद्या निवृत्ती हे स्थळ, केवळ अविद्येची निवृत्ती, अविद्या निवृत्ती फलदर्शनात केवळ अविद्येची निवृत्ती होते. कारण तिथं
तो चिदाभासाच्या द्वारा तो भास्य नाही. चिदाभास भास्य नाही तो परमात्मा. चिदाभास भास्य नाही. केवळ एवढंच नाही तर तो साक्षीभास्य देखील नाही. काही पदार्थ व्यवहारामध्ये चिदाभास भास्य असतात, म्हणजे चिदाभासाच्या द्वारा काय होतात, त्याचं प्रकाशन होतं. आणि काही पदार्थांचं साक्षीभास्य असतात, काही पदार्थांचं साक्षीच्या द्वारा प्रकाशन होतं. सांगा बरं एक एक उदाहरण बघूया. कोण सांगतं? महेश महाराज सांगा. चिदाभास्य आणि साक्षीभास्य. आता ह्या शब्दांची शक्तीच कळायला आपलं जीवन जातं. एकदा आहे ना संदीप महाराज म्हणते होते आपले, हे साक्षीभास्य शब्द आहे ना, हा अर्थ एवढाच शब्द आहे ना साक्षीभास्य. परंतु साक्षीभास्य शब्दाचा जर अर्थ कळाला आपल्याला, ते म्हटले बेडापार. साक्षीभास्य पदार्थाचा अर्थ कळाला तर फार काही कळून घ्यायची गरज नाही, कारण शब्द सोपा दिसतो. साक्षी आणि भाष्य, साक्षीच्या द्वारा प्रकाशन केलं जाणारं पदार्थ, एवढं आपल्याला वाटतं आपल्याला. परंतु त्या शब्दाची जी गंभीरता आहे, त्या शब्दाचं जी अनुभूती आहे, ती एकदा अनुभूती आली तर बेडा पार झाला म्हणून समजायचं. कारण हे सगळं जगत जे आहे ते साक्षीभास्य आहे. परंतु परमात्मा जो आहे तो परमात्मा साक्षीभास्य देखील नाही. का साक्षीभास्य नाही? कारण हाच साक्षी आहे ना. साक्षी स्वतःचं काय प्रकाशन करणार आहे? साक्षी रूपानं तो परमात्माच आहे. परमात्माच साक्षी आहे. मग स्वस्कंदारोहण म्हणा किंवा स्वला विषय होत नाही. तो परमात्मा कसा आहे? त्यामुळं स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ करत असतेवेळी स्वतःला जाणतो असा त्याचा जरी अर्थ होत असला तरी देखील वेदांतशास्त्रानुसार त्या स्वतःला जाणतो या म्हणण्याचं तात्पर्य त्या परमात्म्याला प्रकाशन करणारा दुसरा कोणी नाही, म्हणून तो स्वतःला जाणतो. त्याच्या व्यतिरिक्त कोण चैतन्य रूपानं नाहीच ना, त्यामुळे तो स्वतःला जाणतो असं म्हणतात. परंतु वस्तुतः परमात्म्याच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा अशा प्रकारचा भेद किंवा अशा प्रकारचा त्याच्यामध्ये विभाग आहे आणि तो त्याला प्रकाशन करतो असं नाही आहे. त्याच्यामुळं हा विषय चालू होता की हां, स्मृती शब्दापासून आता चांगली स्मृती ठेवली तुम्ही. अशा प्रकारे प्रत्येक शब्दांचा जो अर्थ आहे, साक्षीभास्य, हे स्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे जर करता आपण थोडक्यात आपण त्याचा विचार करू की स्मृती म्हणजे जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो की स्मृती शब्दाचा जो अर्थ केलेला आहे न्यायदर्शन इत्यादिकाने की उद्भूत संस्कारजन्य स्मृती, त्याला उद्भूत जे संस्कार असतात त्या संस्कारापासून जे होतं त्याला काय म्हणतात? केवळ संस्कारजन्य असं पण केलेलं आहे. काही त्याचं परिष्कृत लक्षण असं केलेलं आहे की उद्भूत संस्कारजन्य स्मृती. ही संस्कार तर हजारो संस्कार, लाखो संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये पडलेले आहेत. मग त्या संस्कारापासून उत्पन्न होते का स्मृती? नाही. जे संस्कार उद्भूत झालेले आहेत त्या संस्कारापासून जे जन्य आहे, उत्पन्न होते, त्याला स्मृती असं म्हणतात. मग हे अशा प्रकारचं तत्वज्ञान ही स्मृती आहे का, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की नाही, की संस्कारापासून उत्पन्न झाले काय? संस्कार हे मग संस्कारापासून जर करता उत्पन्न झालेली स्मृती आहे, तशी जर स्मृती या ठिकाणी तो अर्थ जर असेल तर संस्कार हे कोणतं प्रमाण आहे? ज्ञान जे होतं ते प्रमाणाच्या द्वारा होतं. मग संस्कार कधी संस्कार झाले हे आणि कशाच्याद्वारे संस्कार झाले? प्रमाणाच्या द्वारा. वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे की प्रमाणाच्या द्वाराच काय होतं? प्रमेयाचं ज्ञान होतं. कोणत्याही प्रमाणाच्या झालं तर प्रमाणाच्या द्वाराच ज्ञान होईल. आणि जे काही प्रमाण मांडलेले आहेत, प्रमाण विचार केलेला आहे, न्यायदर्शन असो वेदांत दर्शन असो, वेगवेगळ्याने सर्व दर्शनकारांनी वेगवेगळी प्रमाणं, त्यांची संख्या देखील वेगवेगळी मांडली. तसं स्मृतीला कुठं प्रमाण मांडलेलं आहे का, किंवा संस्काराला कुठं प्रमाण मांडलेलं आहे का? कुठंच मांडलेलं नाही. शब्दाला प्रमाण मांडलेलं आहे. मग या ठिकाणी जे स्मृती शब्दाचा प्रयोग केला किंवा हितच केलेला आहे अर्जुनानं असं नाही, तर उपनिषदामध्ये देखील स्मृतिर्लंभे विप्रमोक्षः अशा प्रकारे स्मृती शब्दाचा अर्थ प्रयोग केलेला आहे. स्मृती प्राप्त झाली. अर्थातच स्मृती म्हणजे या ठिकाणी केवळ स्मृती का म्हटलं गेलं तर स्मृतीमध्ये काय असतं? एखाद्या स्मृतीच्या द्वारा प्राप्त होणारी जी वस्तू असते, ज्याची स्मृती केली जाते, ज्याची स्मृती होते, ती काय असते? त्याचं अगोदरच ज्ञान झालेलं असतं. म्हणजे अगोदर असतंच आपल्याला त्याचं माहिती, फक्त तो संस्कार उद्भूत झाला की पुन्हा त्याचं काय होतं? आपल्याला भान होतं. या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्मृती शब्दाचा प्रयोग आपण घेऊ शकतो. परंतु एकदा बहुतेक ते स्वामी निश्चलानंदजींनी बहुतेक त्यांनी म्हटलं असावं की स्मृती शब्दाची लक्षणं जी आहे ती ज्ञानामध्ये करावी लागते. स्मृती शब्दाची लक्षणं म्हणजे स्मृती शब्दाचा अर्थ ज्ञान या अर्थानं घेतला जातो. कारण काही जण म्हणतात की मग स्मृतीमध्ये जे असतं ते अगोदरच प्राप्त असतं आणि नंतर काय होतं? फक्त नंतर त्याची स्मृती होते. मग ज्ञानामध्ये कुठं फरक आहे? ज्ञानामध्ये काय अगोदर अप्राप्त असतं का आणि मग प्राप्त होतं का? आताच आपण पाहिलं की ज्ञानामध्ये देखील ज्ञानाने जी वस्तू प्राप्त होते ती देखील अगोदरपासूनच प्राप्त असते. केवळ ज्ञानाच्या द्वारा अविद्येची निवृत्ती होऊन त्याची मला ते अप्राप्त होतं अशा प्रकारच्या अप्राप्तीविषयक जो भ्रम आहे त्या भ्रमाची निवृत्ती होते. त्याला व्यवहारामध्ये प्रयोग केला जातो प्राप्ताची, किंवा त्याला आपण म्हणतो प्राप्ताची प्राप्ती. प्राप्ताची प्राप्ती म्हणजे अप्राप्तीच्या भ्रमाची निवृत्ती, यालाच काय म्हणायचं? प्राप्ताची प्राप्ती. या दृष्टीनं हा जो आहे विषय याला म्हणतात, काय म्हणतात? ज्ञानगत प्रत्यक्ष. प्राप्ताची प्राप्ती म्हणजे काय? ज्ञानगत प्रत्यक्ष. विषयगत प्रत्यक्ष तर मनुष्यामध्येच आहे, मनुष्यालाच विषयगत प्रत्यक्ष आहे असं नाही.
तर ते गाढवा मंदिरामध्ये देखील काय आहे, सर्वांनाच काय आहे, ते सर्वच ठिकाणीच काय विषयगत प्रत्यक्ष आहे. सर्वच काय आहेत, ब्रह्मरूप आहेत ना. इतर जे 84 लक्ष योनी आहेत त्या सर्वच योनीमध्ये मनुष्य योनी सोडून बाकीच्या योनी आहेत, त्याच्यामध्ये देखील काय परमात्मा नाही का. परमात्म्याची परमात्मा व्यापक सबराभरित ओतपर सर्वच ठिकाणी आहे ना. परंतु त्या सर्वांना सर्वच योनीमध्ये विशेष रूपानं ज्ञान नाही. त्याला थोडक्या भाषेत परमात्म्याचं जे सामान्य रूप आहे, सामान्य रूपानं परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, याला म्हणतात विषयगत प्रत्यक्ष. परंतु त्या विषयगत प्रत्यक्षाचं प्रत्यक्ष ज्ञानगत प्रत्यक्ष झाल्याशिवाय होत नाही. म्हणजे मोटके गुरुमुखे उदयच तर दिशे आणि हृदय स्वयंभची असे प्रत्यक्ष फावू लागे तैसे आपैसयाची. म्हणजे मोटके गुरुमुखे उदयच दिशे आणि हृदय स्वयंभचे असे ते ज्ञानरूप परमात्मा हा सर्वत्र व्यापक आहे. तुकोबारायांचं देखील एक गोड अभंग आहे. अनेक त्यामध्ये दृष्टांत दिले तुकोबारायांनी आणि सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे की नाद आहे तो नाद आहेच आहे, किंवा सर्व अक्षरामध्ये राम हे नामाचं दृष्टांत दिलेलं आहे तुकोबारायांनी. सर्व अक्षरामध्ये शक्ती आहेच, परंतु राम हे नाम जे आहे, राम नाम ह्यामध्ये देखील शक्ती आहे, परंतु राम नामाचं उच्चारण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. अनेक दृष्टांत तुकोबारायांनी दिलेले आहेत. त्याप्रमाणे परमात्मा सर्वत्र व्यापक आहेच आहे, परंतु त्या परमात्म्याविषयी जोपर्यंत गुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करत नाहीत, ते जे व्यापक असणारं तत्व ते तूच आहेस अशा प्रकारचं विशेष ज्ञान करून देत नाहीत, तोपर्यंत त्याला मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं विशेष जे ज्ञान आहे त्याची देखील अंतःकरणामध्ये अभिव्यक्ती होणार नाही. आणि ते विशेष ज्ञानाची जोपर्यंत अभिव्यक्ती होणार नाही तोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होणार नाही. आणि अज्ञानकारी असणारं हा जो अत्यंत भयावह असणारा जन्ममरण परंपरा त्याची देखील निवृत्ती होणार नाही. कारण शंका येणं साहजिक आहे की जन्ममरण परंपरा नाहीच ना, तर मग आम्हाला मिथ्या आहे ना, ती नाहीच ना, मग आम्हाला कसं काय भोगावं लागेल. अज्ञानाला पण नशील, ती अज्ञानाला नशील कोणाच्या दृष्टीनं, तत्वज्ञानाच्या दृष्टीनं अज्ञानालाही नाही. का नाही अज्ञानाला देखील? कारण तत्वज्ञानी महापुरुषाच्या दृष्टीनं अज्ञानीच नाही ना. अज्ञानाला नाही म्हणजे त्याच्या दृष्टीने कोण ज्ञानी आणि अज्ञानी हा भेद जोपर्यंत आहे तर तो ज्ञानी कसा काय. ज्ञानाच्या दृष्टीनं ज्ञानी आणि अज्ञानी हा ज्याचा भेद संपला तोच ज्ञानी आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानी हा अज्ञानी, हा महापुरुष, हा दुर्जन, हा सज्जन, हा राक्षस, हा देव, हा जेवढा काही भेद आहे तेवढा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत काय आहे, तो ज्ञानी आहे काय अज्ञानी आहे? तो अज्ञानीच आहे. जोपर्यंत भेदबुद्धी आहे तोपर्यंत तो अज्ञानी आहे. भेदाची निवृत्ती जेव्हा झाली तेव्हा समजायचं तेव्हा समजायचं तो काय. कारण बाबा सांगतात ना, स्वामींचं वाक्य, ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये काय फरक आहे? काय नाही, एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. एकाला ज्ञान आहे संपूर्ण काय अभेद अद्वैत रूप असणारं परमात्माच व्यापक आहे, हे एकाला ज्ञान आहे आणि एकाला ज्ञान नाही. एक ज्ञानी आणि अज्ञानी एक म्हणत बसलेला आहे आणि एक ज्ञानी आणि अज्ञानी हा त्याच्या ठिकाणचा भेद निवृत्त झालेला आहे. कोणत्याही प्रकारचा भेद निवृत्त झालेला कोणत्याही प्रकारचा भेद नाही अशा प्रकारचा त्याचा दृढ निश्चय आहे त्याच्या. हां ऐसेने विवेके उदो चित्ती तयासी भेदो काय चात्री जगती देखे आपुलेने प्रतिती जगतची मुक्त. त्याच्या दृष्टीने काय असतं, संपूर्ण जगतच मुक्त असतं. या ठिकाणी मुक्त म्हणजे त्याच्या दृष्टीने काय असतं, जगतच ब्रह्मरूप असतं. मुक्त हे समजते श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझे राव ज्ञानिया तोची. अशा प्रकारचं त्याची संपूर्ण म्हणजे अज्ञानाच्या सापेक्ष जे आलेलं ज्ञान असतं ते देखील त्याला काय, त्याचे देखील पुसटही इथं ज्ञानोबारांनी शब्द वापरलेला आहे. किंवा या ठिकाणी अर्जुनाच्या मुखारविंदातून ज्ञानोबारांनी शब्द वापरलेला आहे, कर्तव्य गेले निपटोनी तुझेने मज मी पावोनी. कर्तव्य गेले निपटोनी. निपटोनी शब्दाचा अर्थ आहे ना, आपण व्यवहारामध्ये या ठिकाणी संत साहित्यामध्ये त्याचा निपटोनी शब्द जास्त करून माऊली वापरतात. अमृतानुभवामध्ये देखील निपटोनी शब्द आलेला आहे. आणि ज्याला आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, जसं एखादं समजा दूध तापवलं असतं आपण, दुधामध्ये खाली जे खरडून राहतं ना ते खाली थोडंसं, तर ते देखील खरडून जेव्हा आपण काढतो असं एकदम बोटानं खरडून, ज्यांना शेवटीचं जे खाल्लं असेल त्यांना माहिती आहे, किंवा काही थोडं राहिलेलं असते तेव्हा खरडून काढलं जातं ना, त्याला म्हणतात निपटून. एकदम खरडून असं एकदम पुसून एकदम साठून ते थोडं देखील शिल्लक ठेवायचं नाही, त्याला म्हणायचं निपटून. त्यासाठी या ठिकाणी म्हणतात की निपटोनी कर्तव्य गेले. मग कर्तव्य काय आहे, त्याच्यामध्ये एक कर्तव्य गेलं की दुसरं कर्तव्य असतं. समजा एखाद्यानं तत्वज्ञान झालं नाही तर त्याला म्हणता येईल का कर्तव्य निपटून गेलं असं म्हणता येईल का? नाही, कर्तव्य गेलं म्हणता येईल. कुठलं कर्तव्य गेलं, समजा त्यानं गृहस्थाश्रमाचा परित्याग करून संन्यासाश्रम घेतला. आता गृहस्थाश्रमातील कर्तव्य गेली परंतु त्याचं संन्यासाश्रमातील कर्तव्य आहेतच आहेत. बरं एवढंच नाही, जोपर्यंत संन्यासाश्रमात समजा विविधुष्य संन्यासामध्ये 2 प्रकार आहेत ना, विविधुष्य संन्यास घ्या, त्याला अजून काय करायचं, ज्ञान प्राप्त करायचं आहे, अज्ञानाची निवृत्ती करायचं आहे, शास्त्राध्ययन करायचं आहे. मग कर्तव्य निपटून गेली म्हणता येईल का?
नाही, जोपर्यंत अज्ञान जेव्हा जातं ना, या ठिकाणी नष्ट हा मोह हा म्हणतात ना, मोह गेला, मोह नामी या ठिकाणी अज्ञान गेला असं म्हणतात ना. अज्ञान जेव्हा गेलं तेव्हाच म्हणायचं ते निपटून गेलं. आणि अज्ञान जोपर्यंत गेलं नाही तोपर्यंत ते काय आहे, एक कर्तव्य जरी गेलं तर अजून कर्तव्य आहेच. काय जण म्हणतात ना, एक आता समजा इयत्ता पहिलीमध्ये असेल एखादा व्यक्ती किंवा 5वी असेल 10वी असेल, त्याला काय असते, त्याची परीक्षा काय असते, कर्तव्य आहे. आज 10वीचा अभ्यास करणं त्याचं काय असतं, कर्तव्य असतं. यंदा भरपूर अभ्यास करायचा आणि 10वी उत्तीर्ण व्हायची. आता समजा 10वीची परीक्षा त्यानं उत्तीर्ण झाला, चांगलं मार्क पडलं, आता त्याला कर्तव्याभाव झाला का त्याचा? काय नाही, एक कर्तव्य संपलं, ते कर्तव्य संपलं पण दुसरं कर्तव्य आहे ना. वस्तुतः कर्तव्य संपतच नसतं, उलट जेवढं काही एक कर्तव्य बाकीचे कर्तव्य जरी संपलं तर उलट आणि कर्तव्याचा अधिक विस्तार होतो. त्यामुळं त्याचं निपटून कर्तव्य गेलं असं म्हणता येत नाही. कोणत्याही हे तर झालं व्यवहाराच्या दृष्टीनं, किंवा आपण शास्त्राच्या दृष्टीने जर आपण जर पाहू गेलो, कर्म उपासना आणि ज्ञान, कर्माच्या द्वारा आपण कितीही कर्म करीत गेलो, वैदिक कर्म जरी केलं तरी देखील कर्तव्य आपलं संपेल का? नाही, एक कर्तव्य संपेल. वेदविहित जरी आपण कर्तव्य कर्म करत गेलो तर एक कर्तव्य कर्म संपेल, दुसरं कर्तव्य येईल, तिसरं कर्तव्य येईल. बरं, उपासना केली तरी देखील कर्तव्य संपेल का? नाही, उपासनेच्या द्वारा काय होईल, पुन्हा कर्तव्य राहणारच. हा उपास्य आहे आणि उपासक आहे, मी उपासक आहे, भगवान उपास्य आहेत, अशा प्रकारचा जो भेदबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी कर्तव्य राहीलच राहील. परंतु तत्त्वज्ञानाच्या द्वारा जेव्हा अविद्येची निवृत्ती होते, अविद्येची निवृत्ती होणं याचंच नाव काय आहे, निपटोने कर्तव्य गेले. कारण का, अविद्या जोपर्यंत निवृत्त होत नाही, जाऊ द्या, कर्म उपासना पण राहू द्या, कर्म उपासनेचं देखील ज्यानं बाजूला होऊन तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी जो मुमुक्ष आहे त्याच्या तर जीवनात पूर्ण कर्तव्य गेलं का? बाकीचे व्यवहारातील कर्तव्य नाहीत, पण तत्त्वज्ञान प्राप्त करून घेणं हे तर कर्तव्य आहे ना. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती करणं हे तर कर्तव्य आहे ना. अस्ति कर्तव्यम अस्ति चेत नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्ववित. म्हणजे काय, ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्ववित. म्हणजे एखादा अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे, अशा प्रकारे ओतप्रोत चिंतन जरी करीत असला, एकांतामध्ये जरी बसला असला, सर्वसंग परित्यागी जरी असला, तरी देखील तो कर्तव्याभावरूप त्याला मोक्ष प्राप्त. मोक्षाचं एक दुसरं लक्षणच आहे कर्तव्याभाव होणं. वेगवेगळी जसं मोक्षाचे लक्षण केलेले आहेत नाही काय, तसं त्याप्रमाणे मोक्षाचं एक मुख्य लक्षण असं आहे की कर्तव्याभावरूप होणं. मोक्षाचं आपल्याला मोक्ष प्राप्त झाला की नाही हे कसं ओळखायचं? बाबांचे दृष्टांत थोडं पुढे घ्या, स्वामी महाराजांचा दृष्टांत. जर एखाद्यानं म्हटलं की मला मोक्ष झालेला तुम्ही सांगा बरं का, असं जर म्हटलं तर त्याला काय म्हणावं लागेल, तुला झालं ना तुलाच कळेल, तू सगळ्या गल्लीला तू काय करशील, उठवशील. दुसऱ्यांना सांगायची गरज नाही. स्वसंवेद्य विषय आहे, मग स्वतःला कधी कळून घ्यायचं. बाकीचे बरेच लक्षणं सांगेल. मला काय आलं, आता सगळं समजा आपल्याला सगळे शब्द आणि शब्द पदार्थाचं ज्ञान झालेलं आहे. आपला पद काय, पद वाक्य पारावरीनं आपण झालो असं समजा. प्रत्येक पदाचा अर्थ, वाक्याचा अर्थ, आणि त्याच्यामध्ये आपण पारंगत झालो समजा, आणि पुष्कळ असं आपल्याला त्यावर व्याख्यान करता आलं. म्हणजे आपण तत्त्वज्ञानी झालो का? किंवा मी ब्रह्म आहे असं एक तासभर आपण चिंतन जरी करत असलो तरी देखील आपल्याला तत्त्वज्ञान झालं का? नाही. तत्त्वज्ञान झालं याचं निकष काय असेल तर या ठिकाणी निपटून कर्तव्य गेले. मला अजून कधी कधी असं होतं व्यवहारामधील, आता थोडंसं व्यवहारता बघूया आपण, थोडंसं खाली होऊन बघूया. वस्तुस्थिती अशी आहे की कधी कधी असा एक त्याला थोडंसं तसे म्हणजे शास्त्राच्या बाह्य नाही आहे ती, की योगशास्त्रानुसार त्याला म्हणतात अलब्ध भूमिकत्व म्हणतात. एखादी स्थिती किंवा एखादी भूमिका म्हणजे स्थिती, ती स्थिती प्राप्त न होताच अलब्ध, म्हणजे लब्ध म्हणजे प्राप्त होणं, आणि अलब्ध म्हणजे न प्राप्ती येते अलब्ध. आणि ती भूमिका प्राप्त न होताच त्या भूमिकेची प्राप्ती झाली अशा प्रकारचा काय होतो, भ्रम होतो. आणि त्या भ्रमामध्ये काय होतं, मग साधण्याचा परित्याग होतो. बऱ्याच वेळा असं घडतं की तत्त्वज्ञान तर झालं नाही, पण तो तत्त्वज्ञानाच्या भ्रमामध्ये तो काय म्हणतो, अहो तो गाडीवान आहे ना, दृष्टांत देतो. मग तो त्याला आपण दृष्टांत ऐकतो ना की गाडीवान आहे, मी गाडीवान आहे असं जर म्हणत जात असेल तर तो किती भ्रमिष्ठ आहे की नाही. तसं मी ब्रह्म आहेच आहे, मला मी ब्रह्म आहे म्हणायचं काय आहे असं म्हणतो. आणि तो काय म्हणतो, बरं ठीक आहे ना, पण बाबांच्या वाक्य त्याला काय उत्तर आहे ना, हा रडू नको एक, आणि काय खरं असू दे, तुझं काय आहे खरं असू द्या, खरं असलं तर काय हरकत नाही, पण खरं असू दे. खरं असण्याचा निकष काय आहे? खरं असण्याचा निकष हाच आहे की कर्तव्य भावस्थिती. सांगायचं हे होतं की परमार्थामध्ये तर तो काय झाला, कर्तव्य भावरहित झाला, परंतु व्यवहारामध्ये त्याचे अनंत कर्तव्य असलेले दिसून येतात. मी ब्रह्म आहे असं चिंतन करायला तो प्रवृत्त नाही, परंतु व्यवहारामध्ये त्याला हजारो कर्तव्य असतात. मला हे करायचं आहे, अमुक करायचं आहे. एक व्यक्ती म्हणजे कशासाठी सांगितलं,
एका व्यक्तीच्या मुखातून तो म्हटला की हायच चिंतन काय करायचं वेदांताचं चिंतन. ते मग ते दृष्टांत पण सांगितला की मी ब्रह्म आहेच ना, मग काय करायचं वेदांत सारखं सारखं ते, आणि हजारो ग्रंथामध्ये काय सांगणार आहेत ते सांगणार आहेत ना. मी ब्रह्म आहे जगत मी ते हे सांगणार आहेत ना, मग काय करायचं आहे ग्रंथाचं चिंतन करून काय करायचं आहे असं तो म्हटला. आणि जर त्याचं व्यावहारिक दृष्टिकोन पाहायला गेला, व्यवहारामध्ये पाहायला गेलं तर व्यवहारामध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं कर्तव्य आहे त्याचे जीवनामध्ये. एक एक आहे ना, एक व्यक्ती होती, चाललो तुम्ही त्याच्या मोटरसायकलवर आता, म्हणजे गावी एक गावाकडचा माणूस, ते काही काही संस्कार असतात, काहींना भक्तीचे संस्कार असतात जास्त, मग भक्तीचा पक्षपात करून ते ज्ञानाला तिरस्कृत करतात, किंवा ज्ञानाचे जे पक्षपाती असतात ते थोडं भक्तीला दुय्यम समजतात. खरं वस्तुत आहे ज्ञान आणि भक्ती एक आहेत, आणि त्यांचं जे सामंजस्य आहे खरं वस्तुत आहे ना. एकदा उड्या बाबाजींना प्रश्न विचारण्यात आला की भक्ती श्रेष्ठ काय ज्ञान श्रेष्ठ. बाबांनी एका सेकंदातही त्याचं विलंब न लावता ते सांगितले की भक्ती श्रेष्ठ आहे. हो तुम्ही तर म्हणते वेदांत सांगताय, रात्रंदिवस सगळे वेदांत चिंतन करताय आणि तुम्ही भक्ती श्रेष्ठ आहे म्हणताय. तो थोडा ज्ञानाचा पक्षपाती होता. त्यांच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे असायचे म्हणून भक्त, काही भक्त मंडळी पण असायचे एकदम म्हणजे उच्च कोटीचे भक्त, काही तत्त्वज्ञानी पण असायचे. तो भक्त जो खरं वारकरी संप्रदायाचं जे हे आहे म्हणजे महत्त्व आहे किंवा वैभव जे आहे, आणि त्याच्यामध्येही गुरुवारी बाबांच्या मुखातून जेव्हा आपण श्रवण करतो त्याला आपण बाहेरचं आपल्याला वारं लागत नाही, किंवा बाहेर आपण पाहत नाही, किंवा बाहेरचं श्रवण करत नाही ना तो काही लोकांचं, त्यामुळं आपल्याला त्याचं काय वाटत नाही. परंतु जेव्हा बाहेर पाहू आपण, म्हणजे जाणून करणारे भक्ती ज्ञानाचं ऐक्य जाणून किंवा त्याचं सामंजस्य जाणून एक त्याचं विश्लेषण करणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि खरोखरच आग्रहपूर्वक तशा प्रकारचं प्रतिपादन करणं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मग त्यांना म्हटलं तुम्ही तर मग कसं काय म्हटले तुम्ही. ते म्हटले की हो ज्ञानामध्ये भेदच नाही ना, जे भेद नाही त्याला ज्ञान म्हणतात ना. उच्च आणि ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाव जर ज्ञानामध्ये असेल तर ज्ञान कसं म्हणता येईल त्याला. त्यामध्ये भेदच नाही ना, त्यामुळे त्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भावच नाही. आणि भक्ती जी आहे ना ती भक्ती महाराणी आहे. तुम्हाला ज्ञान कशामुळे झालं, मदभक्ते तद्विज्ञाय मदभावायोपपद्यते. ज्ञान कशामुळे प्राप्त होईल तुम्हाला, भक्ती जर नसेल, असा एकही महापुरुष किंवा असा एकही तत्त्वज्ञानी नाही की त्यानं भक्ती न करता त्याला तत्त्वज्ञान प्राप्त झालं. असं जर म्हणत असेल तर त्याला ज्ञानच झालं नाही हे स्पष्ट समजून घ्यायचं. भक्ती न करता मग ते भक्तीचा विषय काय असेल हे माहीत नाही. भक्तीचा विषय ईश्वर असू शकतो किंवा गुरु असू शकतात, परंतु भक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये. जरा भक्तीच नाही, भक्ती न करता मला तत्त्वज्ञान प्राप्त झालं असं म्हणत असेल, असं कोण म्हणतच नाही. आणि जर म्हणत असेल तर तो एक दांभिक काय म्हणावा, किंवा त्याला तत्त्वज्ञान झालं नाही म्हणावं, किंवा त्याला साष्टांग प्रणिपात करावं. त्याला दुसरा पर्याय नाही. कारण का तत्त्वज्ञान तसं होतच नाही, दुसऱ्याला करण्यासाठी नाही खरं. हां, भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान. हां, तेने तयासी दिले महिमान. उद्धव म्हणतो ना, भागवतातलं ना. हां, भागवतातलं. पुढे भक्तीने धरलेले हाती. सगळं म्हणजे भक्तीशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. आकाठी सिद्धांतच आहे, भक्तालाच हे ज्ञान होऊ शकतं. बाबा सांगतात ना की तत्त्वज्ञानाचे दोन मुख्य अधिकारी आहेत. मुख्य कोणकोणते, एक सगुण साक्षात्कार संपन्न आणि दुसरा निर्विकल्प समाधी संपन्न. आता तुम्ही म्हणा निर्विकल्प समाधी संपन्न असणार त्याला त्यानं कुठं भक्ती केली, त्याला निर्विकल्प समाधी कशाने लागली, आकाशातून पडली का त्याला, काय गुरुची भक्ती केली त्यांनी, गुरुची भक्ती केलीच ना. गुरूंच्या म्हणजे बाबा दृष्टांत सांगतात ना, एक तो बरेच दिवस झाला सांगितलं नाही सध्याला, म्हणजे मी सध्या ऐकलं नाही, तो बरेच दिवस बाबाने सांगितलं की ते सांगत असतात विचार सगळ्यात पूर्वी की हे कुठंतरी तो घासलं पाहिजे, त्या घासलं असणार त्याशिवाय तुला प्राप्त झालं नाही. ऐकलंय सध्या. ते काय ना त्याला किमया येत होती, सुवर्ण बनवण्याची आहे ना किमया, पूर्वी अशी विद्या असायच्या बऱ्याचशा. त्यातले एक काही पाला पाचोळा गोळा केल्यानंतर आहे ना त्यापासून ते करून तो सुवर्ण बनवण्याची, त्याला रसायन तयार करायचं आणि त्याच्यापासून धातूचं सोनं करण्याची त्याला किमया होती. ते राजाला कळाली. मग राजाला म्हटलं की हे मला पण शिकवतो, खूप राजे गरज आहे. म्हटलं तसं नाही मिळणार, नाही म्हटले. त्याला असं होतं की त्यांनी ठरवलं होतं एक कोणाला तर शिकून जायची ही विद्या आपल्या मरण्याच्या अगोदर, परंतु मग त्या राजानं असं विचारलं, त्याला नाही सांगितलं त्याने. मग शेवटीला म्हटलं ह्याला अटक करा, त्याला बंदीखान्यात टाकलं, तुरुंगात टाकलं, तरी त्यानं सांगितलं नाही. रोज जाऊन राजा विचारायचा कसं काय आहे, हाय बरं म्हणायचं, तो काय सांगायचंच नाही. बरेच जण त्याकडे गेले, बरेच त्याला आग्रह करायचा प्रयत्न केला तरी ऐकायला गेला. मग एक दिवस काय झालं, राजा आता थोडंसं त्यात बाबांचं पूर्ण आठवत नाही दृष्टांत, परंतु समजा राजाला कोणीतरी सांगितलं, कोणतरी साधू आला होता त्याच्याकडे. मग ते साधूनं सांगितलं राजानं साधूला विचारलं असं असं आहे, परंतु काय सांगत नाही. मग साधू या आहेत ना, परंपरेचं ज्ञान जे आहे ज्याच्याकडे आहे त्याला माहीतच असते, साधूला माहीतच आहे ज्ञान कसं प्राप्त करायचं असतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता तुम्ही म्हणाला आता तर काय गरज नाही, यूट्यूब की जिंदाबाद,
यूट्यूब आहे, यूट्यूबवर आम्ही काय पाहिजे ते ऐकू, काय पाहिजे ते तर ते ज्ञान नाही होणार. उलट काय ज्ञानाचं काय होईल, अधिक भ्रम अधिक वाढेल यूट्यूबच्या द्वारा. केवळ श्रवण नाही केलं प्रत्यक्षात बसून आणि यूट्यूबच्या द्वाराच आपण तत्वज्ञान संपादन करू, तत्वज्ञ होऊ असं जर म्हणत असू तर काय होईल, तो भ्रम वाढेल. कारण का अर्जुनाला भगवंत म्हणतात की श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला. तिथं श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे अनेक प्रकारचं श्रुतींचं श्रवण करून ज्याची तुझी बुद्धी जी कलुषित झालेली बुद्धी जी आहे तो भ्रम निवृत्त करण्यासाठी देखील वेदांताचं श्रवण करावं लागतं गुरूंच्या समोर बसून. त्याच्याकरता भरपूर श्रवण करणं. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेनं. भरपूर ऐकलं म्हणून हा परमात्मा प्राप्त होत नाही असं देखील सांगितलं ना शास्त्रानं. मग भरपूर ऐकायला भेटतंच ना. एका चांगलं जे ऐकणं आहे ते एका जन्मातच नाही, हजारो जन्म घेऊन जरी आता यूट्यूबवरचं संपून काढायचं म्हटलं ना आपण ऐकून तरी देखील संपणार नाही. एवढी चांगली सामग्री आहे. परंतु तेवढी चांगली सामग्री आणि चांगलं काय आणि वाईट काय हे कळण्याकरता देखील बुद्धी पाहिजे ना. त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी देखील काल सहज बाबांचा अमृतानुभवचा पाठ ऐकत होतो. त्यामध्ये द्वितीय प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये बाबाने अनेक वेळा सांगितलं, सुरुवातीला देखील सांगितलं की संपूर्ण ज्या ठिकाणी हे तत्त्वज्ञान जे आहे, संपूर्ण व्यक्तिनिष्ठा ज्या ठिकाणी गुरु नाही शिष्य नाही अशा प्रकारची जी स्थिती आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी न गुरुर न शिष्यम अशा प्रकारची स्थिती आहे. ती जी स्थिती आहे ती पूर्ण व्यक्तिनिष्ठेचा बाध करणारी जी स्थिती आहे ती बाबाने प्रश्न विचारला की ती व्यक्तिनिष्ठा झाल्याशिवाय ही स्थिती प्राप्त होईल का. अगोदर व्यक्तिनिष्ठा असल्याशिवाय संपूर्ण व्यक्तित्वांचा आपलाप होऊन आत्मस्वरूपाची स्थिती होऊ शकेल का. नाही, अगोदर एखादी व्यक्तिनिष्ठा व्हावी लागेल. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी मूर्त असणाऱ्या श्रीगुरूंच्या ठिकाणी गुरुबुद्धी व्हावी लागेल, गुरुनिष्ठा व्हावी लागेल. त्यावेळेला काय होईल, आपल्याला ह्या गुरु शिष्याच्या अतीत असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं ज्ञान होईल, अन्यथा होणार नाही. आपला विषय काय चालू होता की आता ह्याच्या अगोदर काय बोलत होतो तुम्ही हां, त्याच्या अगोदर म्हणजे श्रवण जे आहे ना ते श्रवण तर करावं लागतं. त्याच्या अगोदर आता लई पाठीमागे यावं लागेल हळूहळू आपण. मुख्य अधिकारी दृष्टांत चालू होता. आता दृष्टांतामधून आपण फार लांब गेलो होतो, त्यामुळे तो मग किमयाच ते आहे ना त्यासाठी तो चालू होतं. ते पण दृष्टांत कशासाठी सांगितलं हे पण लक्षात ठेवा. आता तोपर्यंत मी दृष्टांत सांगून येतो. तो आहे ना, मग तो साधूनं सांगितलं मग की असं ज्ञान नाही मिळणार, तो सेवा करावी लागते, त्यासाठी ज्ञान नाही मिळणार. मग तो राजा काय करायचा, रूप बदलायचा आणि रोज जायचा आणि ते साधूची सेवा करायची. रोज त्याला खाणं द्यायचं, त्याचा हातपाय चेपणं, हे सगळी सेवा करायची. असं बरेच दिवस केलं त्यानं. मग आता साधू पण वयोवृद्ध झालेला होता. तो साधू म्हणजे तो किमया ज्याला येत होती, धातूचं सोनं करण्याची किमया. त्याला वाटलं आता आपण तर एक दिवस मरणारच आहे, त्याच्यापेक्षा जाऊ द्या, जातेवेळी आता ह्याला देऊन जाऊया आपण ही विद्या. मग त्याला ते सांगितलं त्यांनी कसं करायचं, कोणता पाला, कोणतं त्यामध्ये रस मिक्स करायचं आणि मग त्यानंतर ते सुवर्ण होतं. झालं, मग त्यानं त्याला सांगितलं. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा राजा येतच होता रोज, कसं काय चाललंय म्हणायला. मग तो तिथं आला पुन्हा. मग दुसऱ्या दिवशी कसं काय चाललंय म्हटलं, चांगलं चाललंय म्हटला तो, काय नाही. मग त्याला एक दिवशी बोलवलं, दरबारामध्ये बोलवलं आणि राजाने सांगितलं की मला ही धातूपासून सोनं करण्याची विद्या आता प्राप्त झालेली आहे. तो म्हटलं शक्यच नाही. म्हटलं शक्य नाही काय, हे करून दाखवतो मी. करून दाखवलं त्यानं. म्हटलं तू निश्चित कुठं तर घासली असणार म्हटलं त्यानं, त्याशिवाय तुला हे प्राप्त झालेलं नाही. निश्चित कुठं तर तो घासली असणार, त्याशिवाय तुला हे प्राप्त होणं शक्यच नाही. म्हटलं हो, म्हटलं बरोबर आहे तुमचं म्हणणं, मीच येत होतो रोज, तो मीच होतो असं त्यानं सांगितलं. याचा अर्थ काय, हे जोपर्यंत आहे ना आपण सेवा नाही करणार, कारण हे ज्ञान सेवेच्या द्वारा आपण बऱ्याच वेळेला शब्दज्ञानाला आत्मज्ञान किंवा ते परोक्ष ज्ञान हे नसतं, त्या शब्दज्ञानालाच काय म्हणतो अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान तर लांब राहू दे, त्याला आपण परोक्ष ज्ञान देखील म्हणू शकत नाही. पण सेवेचा आणि ज्ञानाचा काय संबंध आहे, भागवतामध्ये पहा 29व्या अध्यायामध्ये तिथं फार विस्तारानं आलेलं आहे. भक्ती ज्ञान तर काय होतं, प्रमाणाच्या द्वारा होतं ना. प्रमाणाच्या द्वारा अविद्येची निवृत्ती होते. मग भक्तीची काय गरज आहे असं कोण म्हणाल, अशा प्रकारे पूर्वपक्ष उत्थापित केलेलं तिथं आणि त्याला अभिपेत्य परिहार दिलेला आहे एकनाथ महाराजांनी आणि त्याचं विस्तारानं त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्तीच्या द्वारा किंवा जसं तुम्ही आणखी हजारो प्रश्न विचारू शकताय. दुसरा आणखी विचारा प्रश्न कोणता, ज्ञानाच्या द्वारा अविद्येची निवृत्ती होते ना. मग अंतःकरण शुद्धीचा काय प्रश्न संबंध आहे असा. प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे ज्ञान. म्हणजे जसं प्रमाण म्हणजेच प्रमाणाच्या द्वाराच ज्ञान होईल ना, प्रमाणाच्या द्वाराच ज्ञानाचं ज्ञान होईल.
ते काय ते तिथं काय नाही भक्तीची काय गरज आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की अंतकरण शुद्धीची काय गरज आहे, असं पण म्हणू शकता की नाही. अंतकरणाच्या स्थिरतेची काय आवश्यकता आहे. ज्ञान शब्द ज्ञान गुरुनी शब्द उच्चारलं की आम्ही शब्द पुस्तकात वाचला आणि काय झालं, त्या अज्ञानाची निवृत्ती झाली. काय गरज आहे बाकीच्या साधनांची. तर असं आहे. त्याचा उपनिषदामध्ये देखील, त्याचा ब्रह्मसूत्रामध्ये देखील विचार खूप आलेला आहे की जसं आहे ना, तिथं दृष्टांत दिलेला आहे. आता दृष्टांत आठवत नाही मला. त्यांनी की आपण चला सिद्धांत पाहूया की एक फार सुंदर तिथं दृष्टांत दिलं, तर मला नेमकं आठवत नाही. किंवा चला माऊलींच्या ओळीच्या द्वारा चिंतन करू आपण की तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आण परी त्याची थारी ऐसे मन शुद्ध व्हावे. प्रमाणाच्या द्वारा काय होते, प्रमेयाचं ज्ञान होतं, ठीक आहे. डोळ्याच्या द्वारा तुम्हाला घटपटादिकांचं ज्ञान होतं की नाही. कानाच्या द्वारा तुम्हाला कठोर मृदू शब्द इत्यादिकांचं शब्दादिकांचं ज्ञान होतं की नाही. स्पर्श प्रत्येक इंद्रियच आहेत ना, इंद्रिय म्हणजे ते प्रमाण आहेत ना. प्रत्यक्ष प्रमाण काय आहेत, इंद्रिय म्हणजेच काय प्रत्यक्ष प्रमाण आहेत. यांच्याद्वारा काय होतं, प्रमेयाचं ज्ञान होतंच ना. आता समजा तुम्हाला मोतीबिंदू झाला असेल, तर प्रमेय तर आहेच ना, प्रमाण तर आहेच ना तुमच्याकडे, नेत्र आहेत की नाही, मग ज्ञान होतं का प्रमेयाचं. बरं एखादा बहिरा असेल तर त्याला शब्दाचं ज्ञान होईल का, किंवा डोळ्यामध्ये एखाद्या काहीतरी गेलं समजा तर त्याला पुढचं दिसेल का, नाही दिसणार. तर प्रमाण अशुद्ध असेल, समजा एखाद्या पूर्वीच्या बंदूक असायचे ना, त्या रायफल, त्यामध्ये काय करायला लागायचं, त्याला स्वच्छता करायला लागायची. ते बंदूक आहे ना, ते स्वामीजीने ते दृष्टांत दिलं आहे, मग ते दृष्टांत पूर्ण आठवणार नाही, पण त्यांनी असं दिलेलं आहे. बंदुकीच्या द्वारा काय होतं, लक्षाचा वेध घ्यायचा आहे, ठीक आहे. परंतु त्याच्या अगोदर काय करावे लागते, ते बंदूक समजा ते गंज चढला असेल बंदुकीला, समजा किंवा हत्यार घ्या. आता आपण सुरी घ्या, सुरीनं आपल्याला काय करायचं, एखाद्याचं छेद करायचं आहे, एखादं कट करायचं एखादी वस्तू, किंवा आपल्याला काय करायचं आहे, स्वयंपाक करत असतेवेळी आपल्याला बटाटा वगैरे इत्यादी आपल्याला कट करायचे आहेत. आता समजा गंज पकडलेला असेल, आपण ज्याला स्वयंपाक करत असेल त्याला माहिती आहे, तो कट होईल का, ते नाहीच होणार ना. ते प्रमाण आहे की नाही, साधन आहे की नाही, करण आहे की नाही, ते करण आहे. परंतु ते जर करण शुद्ध नसेल, ते करण जर धारधार नसेल, तर ते प्रमाण जरी असलं तरी देखील ते असून नसल्यासारखं आहे. प्रमाण आहे, गुरुने उच्चारण केलेलं वाक्य महावाक्य आहे. हजार वेळा, बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अनुभूती येते ना, बरेच जण प्रश्न पण विचारतात की आम्ही 1000 वेळा तत्वमसी महावाक्याचं श्रवण करतो, परंतु आम्हाला कथावतो ज्ञान होत नाही. प्रमाणामध्ये शक्ती नाही का, प्रमाणामध्ये शक्ती आहेच. प्रमाण प्रमेयाच्या अधीन ज्ञान आहे, ह्या आकाटी सिद्धांतच आहे. परंतु ज्या गुरुवाक्याच्या द्वारा उच्चारण केलेलं जे प्रमाण आहे, त्या प्रमाणाच्या द्वारा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती होणारी, जी वृत्ती आहे तुमची, ज्या अंतकरणाचा परिणाम होणार आहे, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जी आहे त्या अंतकरणाचाच परिणाम आहे. ते जे अंतकरण आहे, ते अंतकरणामध्ये शुद्धी लागेल की नाही लागेल. त्याच्यामध्ये जर करता मलिनता असेल, त्याच्यामध्ये जर करता विक्षेप असेल, चांचल्य असेल, तर कितीही आपण श्रवण करीत बसू, तर बाबांच्या भाषेत काय होईल, तो दगड जो आहे तो काय होईल, तसंच राहिलं. बोर्डच्या म्हणतात बाबा त्याला, कितीही त्यावरनं पाणी गेलं तर तो आहे तसाच राहतो. त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्या अंतकरणाची शुद्धी होणार नाही, ज्ञान हे अज्ञानाची निवृत्ती करतं, आकाट्य सिद्धांत आहे. परंतु ते ज्ञान ज्या अंतकरणामध्ये होतं, त्या अंतकरणामध्ये काही पात्रता असावी लागते, त्या प्रमाणामध्ये काही पात्रता असावी लागते. ते पात्रता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय होत नाही, ते अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती विशेष जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उदयच होणार नाही. आता सांगा कुठून चालू होता विषय. बराच विषय आपण वेगवेगळ्या विषयांना हात घातला, त्यामुळं मलाही आठवणं आपण कुठून गेलो होतो, कुठेपर्यंत. मोकळं चिंतन कुठून कुठं जातो हे पण चिंतन नाही, परंतु जाऊ दे, चिंतन तर करत होतो आपण. हां, मुळात आपण निपटून कर्म गेले, म्हणजे त्याच्यामध्ये एक मूळ आयुष्य पाहत होतं की बाकीचे जे आहेत ना ज्ञान, म्हणजे बाकीचे जेवढे काही कर्तव्य आहेत, आपण त्यामध्ये अवांतर हा विषय पाहिला की कर्तव्य भावरूप होणं हे काय आहे, खरं मोक्षाचं काय आहे, काय त्याचं त्याला काय म्हणतात, निकष म्हणतात आपण. आपल्या जीवनामध्ये बाकीचे जाऊ दे लक्षणं, आपल्याला ज्ञान भरपूर, आपल्याला आपण जर समजा निकष हा लावला की आपल्याला भरपूर बोलता आलं, भरपूर प्रक्रियेवर जर आपण तत्वज्ञान झालो असा निकष लावला तर, किंवा लावतो किंवा जो जास्त प्रक्रिया, त्याचं माऊलीने खूप खरं म्हणजे ते नसते असं नाही, तत्वज्ञान आणि महापुरुषाच्या ठिकाणी ते असतं, परंतु ते ज्याच्याकडे असतं तो तत्वज्ञानाने संपन्न असतोच असं नाही. ज्याच्याकडे शब्दज्ञान आहे तो तत्वज्ञानीच असतो असं नाही. तत्वज्ञानी महापुरुषाकडे शब्दज्ञान असेल नसेल. एकदा बाबांनी म्हटलं होतं की सहज बोलत्या वेळेस सहज बसले होते, तेव्हा ते म्हटले, रज्जूवर
कसं प्रक्रिया आहे ना, रज्जूवर सर्पाचा भ्रम कसा होतो ही एक प्रक्रिया खूप विस्तारानं सर्व शास्त्राने त्याचे विस्तारानं विचारसागरामध्ये देखील सांगितलेलं आहे की रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, त्या अज्ञानाचं सत्वगुणाचं तमोगुणाचा परिणाम सर्प, त्यानंतर सत्वगुणाचा परिणाम त्याचं ज्ञान, रजोगुणाचा परिणाम त्यामध्ये क्रिया, तो सर्प कसा भासला, ही सगळी प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. सामान्य स्वरूपाचं ज्ञान का इदम किंचित काहीतरी पडलेलं आहे, सामान्य स्वरूपानं ज्ञान, विशेष स्वरूपाचं ज्ञान, यम रज्जू अशा प्रकारचं विशेष अज्ञान आहे. ते विशेष अज्ञानाचं हे अमुक अमुक एवढं परिणाम होऊन एवढं सर्पाचा भ्रम झाला. हे सगळं समजा विचारलं होतं असं म्हटले बाबा की हे समजा एखाद्याला तत्वज्ञानी महापुरुष असेल त्याला हे सगळं विसरून पण जाईल की नाही, काय कायमचं लक्षात राहू शकतं त्याच्या, काय एखाद्याला माहिती नसेल. एकदा सहज बाबा म्हटले होते की मी अनेक वेळा प्रश्न विचारायचो ना, त्यामुळे मग ते प्रमाणाविषयी त्यावेळेला विषय चालू होता की वेदाचं जे अपौरुषत्व आहे त्याविषयी अनेक प्रश्न विचारले. वेदाचं अपौरुषत्व कसं, त्यासाठी करपत्र स्वामीजींनी 2 खंडात भाग एवढं आता म्हणतो आहे अमृतानुभवामध्ये बाबांनी बऱ्याच वेळा सांगितलं की 2 खंड जवळपास ज्ञानेश्वरी एवढं त्यामध्ये वेदाचं अपौरुषत्व ह्याच्याविषयी विश्लेषण केलेलं आहे. मग मी अनेक वेळा ते प्रश्न विचारायचो वेदाचं अपौरुषत्व म्हणजे कसं आणि काय त्याच्याविषयी, म्हणजे त्यासाठी बरेच उलताफालतं की वृत्तीप्रभाकर त्यामध्ये काय अपौरुषत्वाचं लक्षण केलेलं आहे की हे जे 4 प्रकारचे भ्रम असतात, कर्णापाठव, भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाठव, हे ज्याच्या ठिकाणी नाहीत त्याला म्हणायचं अपौरुषत्व. प्रत्येक दर्शनकारांनी त्याचं अपौरुषत्व वेगळं मांडलेलं आहे. न्यायशास्त्रकारांनी तर ईश्वरीय वाणी, ईश्वरानं जे बोललेलं आहे त्याला वेद म्हणायचं, परंतु वेदांतामध्ये ईश्वरानं जे सांगितले त्यालाही वेद नाही म्हटलेलं. शास्त्र योनित्वात म्हणजे ईश्वरा काय करतो, अभिव्यक्त करतो वेदांना. वेद काय आहेत, अनादी अनंत अशा प्रकारचे वेद आहेत, अशा प्रकारचे सिद्धांत आहे. वेदाचं वक्ता म्हणजे फक्त भगवान जेव्हा म्हणतात ना मी वेदाचा वक्ता आहे, तेव्हा फक्त वक्ता म्हणजे काय, जसं आहे तसं मी काय करत आहे सांगत आहे, म्हणजे नवीन काय सांगत आहे असं भगवान देखील म्हणत नाहीत. याचा अर्थ वेद हे अनादी आहेत ना, त्यामुळं वेदाच्या ठिकाणी अपौरुषत्व म्हणजे हे भ्रम 4 आहेत ते नाहीत, अशा प्रकारे त्याचा अर्थ केलेला आहे. वेगवेगळा त्याचा अपौरुषत्वाचा विचार केलेला आहे. तर त्यावेळेला एकदा सहज बाबांनी म्हटलं होतं की ज्यांना प्रमाण कशाला म्हणतात, बाबांचं वाक्य याच्यासाठी सांगत आहे की तत्वज्ञान जे आहे आपण कशासाठी गेलो लक्षात ठेव बरं का, की निकष काय आहे तत्वज्ञानाचा, की बाबा म्हटले की काही असे महापुरुष आहेत की ज्यांना प्रमाण कशाला म्हणतात हे देखील माहीत नाही, परंतु ते तत्वज्ञानाने संपन्न आहेत. असं हे बाबांचं वाक्य आहे की प्रमाण कशाला म्हणतात, प्रमेय कशाला, आपण प्रमाणाचं शब्दाचं लक्षण लगेच करू. आपल्याला माहीत आहे की जे काय असतं प्रमायाहा करणम इति प्रमाणम, प्रमेयचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात, असं आपण बोलू लगेच, व्याख्या सांगू लगेच. व्याख्या सांगता आली म्हणजे काय प्रमेयाचं आपल्याला ज्ञान झालं आहे किंवा आपल्याला तत्वज्ञान झालं आहे असं सांगता येत नाही. कारण त्यामुळे बाबांनी म्हटलं ना, कारण हे सगळं शब्दज्ञान असेलच असं नाही. त्या ह्याने देखील प्रश्नोत्तरीमध्ये रामानंद सरस्वतींनी देखील लिहिलेलं आहे की पूर्वी इतकं काही शास्त्राध्ययन होत नसत, की जेवढं आता होतं तेवढं शास्त्राध्ययन इतकं लोक करत नसत, साधनावर भर असायचा जास्त. आता जेवढं आपण शब्दाच्या पाठीमध्ये जेवढं लागतो रात्रंदिवस, त्यांचा ठरलेला वेळ असायचा. शब्दज्ञानासाठी किती वेळ द्यायचा, नंतर साधनेसाठी किती. बाबा देखील सांगत असतात की आपण दिवसातून किती काळ उपासना केली पाहिजे, किती काळ वेदांताचं अध्ययन केलं पाहिजे आणि किती काळ आपण धारणेसाठी दिला पाहिजे, उपासनेसाठी, कर्मासाठी विभागून घेतलं पाहिजे. केवळ शब्दज्ञान शब्दाच्याच पाठीमा लागले, कारण का आता जसं आपण पाहिलं बाबा अनेक वेळा सांगत असतात, तेच एक स्वामीजींनी देखील लिहिलेलं आहे. एक कुलगुरू म्हणून होते. कुलगुरू म्हणजे ते इतके विद्वान होते, त्यांना खूप विद्वान असावं लागतं, सगळ्या ग्रंथाचं ज्ञान असावं लागतं. त्या व्यक्तीचं एकदम जावई त्यांचं निधन झालं. त्यांना इतकं दुःख झालं, त्या दुःखातून ते काय बाहेरच येणं, त्यांना ते बाहेर येण्याचं सूचनाच. त्यानंतर ते एकदा उडिया बाबांच्याकडे गेले आणि ते त्यांना म्हटले की माझी विद्वत्ता अशी आहे, म्हटले माझ्यासमोर तुम्ही कोणताही ग्रंथ ठेवा, त्यातल्या प्रत्येक पंक्तीचा मी अर्थ सांगू शकतो, प्रत्येक पंक्तीवर विस्तारानं बोलू शकतो, विस्तारपूर्वक त्याचा अर्थ सांगू शकतो. कोणताही ग्रंथ म्हणजे वेदानुसारित जेवढे काय स्मृती इत्यादी ग्रंथ अवैदिक असणारे नास्तिक आस्तिक दर्शन सर्व दर्शनाचार्य होते. थोडक्यात काही कुठल्याही ग्रंथाचं ते म्हटले मी सांगू शकतो. परंतु आहे ना, आता जे दुःख झालेलं आहे मला, त्या दुःखातून मला सुटायचा मार्गच मिळून झाला आहे, दुःखातून माझी सुटकाच होऊन झालेली आहे. एवढं म्हणजे ते विद्वान असून देखील त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा दुःखाचा कडेलोट होईल तेव्हा काय होईल, त्या ज्ञानाचा काहीच काय होत नाही. त्यामुळेच आचार्यांनी किंवा ज्ञानोबाऱ्यांनी स्पष्टता लिहिलं की चित्ती अहंते ठाऊ आणि जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ऐसेनी कोडी जन्म जाऊ. शब्दज्ञानानं आपल्याला वाटतं होईल बाबा शब्दज्ञान, पण तसं नाही. शब्दज्ञानाचं जे महात्म्य आहे तो काही शिकत नाही, त्याच्याकरता शब्दज्ञान काहीतरी करा म्हणून त्यासाठी सांगितलं जातं पहिला सुरुवातीला. परंतु केवळ शब्दज्ञान आपल्याला जर भरपूर साठा बुद्धीमध्ये संग्रह झाला शब्दाचा आणि आपल्याला वाटलं आता कृतकृत्य झालो,
तर तसं नाही, त्याची निकष जो आहे कर्तव्यभावरहित स्थिती झाली पाहिजे. जोपर्यंत मला वाटतं व्यवहारामध्ये मला काहीतरी करायचं आहे, किती शब्दज्ञानी जर झाला तर त्याला कर्तव्यभाव होईल का? किमान त्याला हे तर कर्तव्य राहीलच की बाबा हे मी शिकलेलं आहे, हे कोणाला तर सांगितलं पाहिजे. जो शिकलेला असतो शिकायचं कर्तव्य निवृत्त होईल त्याचं एखाद्या वेळेस, पण सांगण्याचं होणार नाही. सांगण्याचं तर राहिलंच ना. कुमकुमी ते बाबा सांगतात ना की त्याला काहीच सापडलं नाही ना, शेवटीला तो बैल आहे ना, तो काय करतो, जमिनीत तर घुसतो आपले शेंग. तसं त्याला शिकायचं राहिलं. उलट तत्वज्ञानी व्यक्ती असेल तर तो काय होईल, फक्त सांगण्याचं त्याला राहत नाही, तो काहीतरी शिकत पण राहील. ते सहज एकदा ऐकलं होतं आम्ही, ते कोणाचं ऐकलं की वक्ती बाबा म्हणायचे म्हणा, अजूनही ते म्हणायचे मला, अजूनही मला सांगा म्हणायचे की काय कोण शिकवत असलं तरी मला शिकायला तयार आहे. ते 3 वाजता जायचे म्हणून पहाटाला वगैरे. आणि आपण पाहतो गुरुवारी बाबांचं किती कसा जरी सांगणार असला, आपल्यासारखा कसं तोडकं मोडकं जरी सांगणार असलं तरी त्याचं बसतात, तिचं पण ऐकून घेतात. म्हणजे ऐकून घेण्याच्या बाबतीत तेच ऐकून घेतात असं नाही, व्यवहारातले अनेक असे व्यक्ती भेटतात की शास्त्रच ऐकून घेतात असं नाही, व्यवहारातलं देखील भरपूर ऐकून घेतात की ज्याचं आपल्याला उभं घेऊन जातो ते देखील ऐकून घेतात. ते कारण काय, कर्तव्यभावरहित स्थिती जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत ते पण ऐकून नाही घेणार मनुष्य. आपल्याला जोपर्यंत आहे ना, आपण म्हणतो ना की मला आता बोलण्याची नाही काही, असं जे आहे ना, ते काय आहे मुमुक्षूचं लक्षण आहे. आपण बऱ्याच वेळा असं होतं, आता थोडं विषयांतर झालं पुन्हा, की मुमुक्षूचा लक्षणाचा आरोप आपण संतांच्यावर करतो आणि फार मोठं गपलत होते. मग एवढे मोठे महापुरुष आणि इतका कसं काय वेळ वाया घालवतात बाबा. एकट्यानं म्हटलेलं सांगतो बरं का, ते म्हटलं इतकं वेळ कसं काय घालतात, इतकं कसं काय काय पण गोष्टी ऐकून घेतात आणि काही करतात. म्हटले तू मुमुक्ष आहेस, तुझा आरोप तू महात्म्यांच्यावर करू नकोस. महात्मे जे असतात त्यांना काहीच कर्तव्य राहिलं नाही, त्यामुळं ते काही ऐकू शकतात, काही करू शकतात. जोपर्यंत कर्तव्य आहे ना, मला अमुकच करायचं आहे, तमुकच करायचं आहे, तो काय. त्यामुळे विचारसागरामध्ये एक पंक्ती आलेली आहे की किंवा बाबाही सांगत असतात की, पंक्ती आहे तशी नाही सांगता येणार. बऱ्याच वेळा एक म्हणजे निष्णात किंवा तिथं शब्द वेगळा असेल किंवा एक साधक जो आहे, त्या साधकाच्या ठिकाणी सिद्ध महापुरुषाची बुद्धी होण्याची शक्यता आहे, परंतु जो सिद्ध महापुरुष आहे त्याच्या ठिकाणी म्हणजे साधकत्वाची देखील, तो साधक आहे की नाही असं देखील वाटू शकतं. त्यामुळं सिद्ध महापुरुषाला ओळखणं फार कठीण असतं. बरं जाऊ दे, सिद्ध आणि साधकच जाऊ दे. आपल्याला देखील काय त्याचा निकष आहे ना, आपण मुमुक्षु आहेत की नाही, आपण सिद्ध आहोत की नाही, आपलं ज्ञान झालं की नाही, याचा व्यवहारामध्ये आपण झटकून टाकायला काहीच वेळ लागत नाही. वेदांत श्रवण करत असते वेळी किंवा वेदांत जेव्हा आपण गुरुसंप्रदाय लब्ध असा वेदांत जेव्हा श्रवण करत नाही, तेव्हा सगळ्यात पहिला आपली स्थिती काय होते, सगळ्यात पहिला घाव कुठं असतो, ईश्वरो मिथ्या. आपला पहिला घाव असतो ईश्वर मिथ्या आहे, काही कर्तव्य राहिलं नाही. काय साधना करण्याची गरज आहे, साधन कुठंपर्यंत करायचं की जोपर्यंत काय तृप्ती झाली या जैशी साधने सरी त्यापेक्षा. आता तृप्ती झाल्यानंतर कुठं साधना असते का, तृप्ती होईपर्यंत साधना असते, तृप्ती झाल्यानंतर साधना करण्याची काय गरज नाही. साधनावर घाव आणि जो काय ज्याच्या कृपेनं तत्वज्ञान होणार आहे त्या ईश्वरावर घाव आणि शास्त्रावर घाव, वेद गुरु. त्यामुळं बरेच जण आहे ना, हे अवघडच काम आहे. त्यामुळं गुरु शास्त्र संप्रदाय प्रो काल त्यामुळे बाबांनी सांगितलं ना ज्ञानेश्वरीत, म्हणजे कालचा विषयच आहेत, आपण काय फार भारी नाही कालच्या विषयाला सोडून, की काल बाबांनी सांगितलं ना की हे जे गुरुतत्व आहे, काल काय होईल म्हणजे दृश्याते नाशी, काल असं म्हटलं ना, हे दृश्यच आहे हे, परंतु काय दृश्याला नाश करणारं अशा प्रकारचे हे दृश्य आहे. गुरुतत्व हे काय आहेत, अदृश्य असेल तर अदृश्य तत्व जे आहे ते दृश्याचा नाश करू शकतं का, काय दृश्याला ते सहाय्यक आहे. उलट सामान्य जे ज्ञान आहे ते जगताच्या आभासाला सहाय्यक आहे, उपोद्बलक आहे, काय ते त्याच्या विरोधी आहे, सहाय्यक आहे, ते त्याच्या विरोधी नाही आहे. समान सत्य साधक बाधक होतो. तत्व जे आहे ते तत्व उलट सर्वांचं काय प्रकाशन करतं, उलट ते कोणाच्या विरोधी नाही आहे ते. परंतु तेच तत्व जेव्हा दृश्य रूपामध्ये येतं, आपल्या सत्तेमध्ये येतं, तेव्हाच काय होतं, ते दृश्याचा बाध करण्याकरिता समर्थ होतं. मग ते काय होतं, परंतु हे काय दृश्यच आहे, परंतु हे दृश्य कोणतं आहे, त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये संवादी भ्रमवत अशा प्रकारचं, ते संवादी भ्रमासारखं हे काय आहे तत्व आहे. ते काय करणार, विसंवादी नाही. आपल्याला संवादी भ्रमवत असणारे जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याच्याविषयी तर आपण काय होतो, आपण म्हणजे जे कोण होत असतील ते ज्याचं कोणाचं झाला असेल त्यांचा तसं समजा. कारण प्रत्येका जीवनामध्ये कधी ना कधी तशा प्रकारची एक वृत्ती निर्माण होते वेदांताचं, ज्याच्यावर ज्यानं पूर्वी कधी कर्म उपासना केली नसेल, जो काय आहे काय म्हणतात त्याला विशेष पारिभाषिक शब्द काय आहे, अकृतोपास्ती आहे. त्याच्या जीवनामध्ये बरेच जण, आम्ही एकदा पाहिलं की एक विद्यार्थी होता,
त्यानं काय केलं, श्रवण केलं थोडं वेदांताचं वगैरे. तो इकडे येत नव्हता, बाबांच्या पाठाला वगैरे श्रवण करत नव्हता, दुसरीकडे कोणीकडे करत होता श्रवण. त्यानं सर्व सोडून दिलं. ते म्हटलं आता काय पूजा काय करायची गरज आहे, पूजा सोडून दिली तिने. भक्ती काय करायची गरज आहे, सगळं एकच आहे तर काय करायची गरज नाही, सगळं सोडून दिलं. खरं वस्तुस्थिती अशी आहे, ज्याला तत्त्वज्ञान झालं असेल तर त्याच्यामध्ये भक्तीची वाढ होईल काय घट होईल, उलट वाढ होईल. त्यासाठी फार सुंदर एक दृष्टांत दिला, ते स्वामीजींनी दृष्टांत दिला की समजा ज्याच्या अंतःकरणा, ज्याच्या ठिकाणी मल इत्यादी दोष आहेत, त्याच्या अंतःकरणामध्ये आपण बघा अनेक प्रमाण आहेत की पाप असलं ना, विचार करतो ना आपण, किंवा अनेक प्रमाणं असे आहेत संतांची की भगवंताचं मुखामध्ये जर नाम यायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, अनंत जन्माची पुण्य सामग्री असेल तरीच जिव्हाघरी येईल श्रीरामाचे. काय सुरुवातीची ज्ञानोबरायांचा अभंग आहे, जन्मोजन्मांतरी वेगळा शब्द वाटतं तिथं, अनंत जन्माचे असेल पुण्य सामग्री असेल. हां, म्हणजे अनंत जन्माचं पुण्य जर असेल तर त्याच्याच काय होईल, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येईल. म्हणजेच काय, त्याच्याकरता देखील काय करावं लागतं, पुण्य असावं लागतं. अंतःकरणात मल आहे ना, त्याच्याकडून भगवंताचं तत्त्वज्ञान लांब राहू द्या, नाम देखील येत नाही. अशा प्रकारचं म्हणजे जर मल असेल तर भगवंताचं नामस्मरण पण घडणं शक्य नाही. आता मला सांगा, ज्याचं सगळ्या मलाची निवृत्ती झाली, समजा कितीही मल निवृत्ती केलं, शेवटीला अज्ञान तर आहेच ना, अज्ञानरूपी मल, अज्ञान हा देखील एक मलच आहे ना. मग अज्ञान जोपर्यंत निवृत्त झालं नाही तोपर्यंत त्यांना काय झालं असेल, त्याची निवृत्ती झाली असेल, पापरूपी मलाची निवृत्ती झाली असेल. त्यामुळे काय होईल, भगवंताचं नाम येत असेल मुखामध्ये, परंतु ज्याचं कोणताच मल राहिलं नाही, अज्ञानरूपी मल देखील राहिलं नाही, मग त्याच्यामध्ये किती आलं पाहिजे नामस्मरण त्याच्या मुखातून तर अधिकच आलं पाहिजे ना. त्यामुळं आपण तुकोबारायांच्या गाथेमध्ये किंवा चिंतन केलं तर अधिक सदा नाम घोष करू हरिकथा, किंवा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता, आता म्हणजे तत्वज्ञान ज्ञानोत्तर देखील आम्ही काय करू, सतत भगवंताचं नामस्मरण करू. याचा अर्थ काय, मल निवृत्ती झाल्यामुळं त्यामध्ये अधिक त्याकडून भक्ती होते. उदाहरण त्यासाठी सांगत होतो की जसं आहे ना, समजा लोहचुंबक आहे, ते धातूला आकर्षित करतं की नाही, किंवा तो धातू लोहचुंबकाकडे आकर्षित होतो की नाही, दोन्ही गोष्टी आहेत. लोहचुंबक त्याला आकर्षित करतं म्हणा, किंवा ते धातू जो आहे, लोखंड जे आहे ते लोहचुंबकाकडे आकर्षित होतं म्हणा. परंतु समजा ते लोहचुंबकाला जर गंज पकडला असेल, त्याच्यावर मातीनं काय होतं, गंज पकडतो, ते तेवढं आकृष्ट होईल का, त्या तिकडे जाईल का, ते खेचलं जाईल का, किंवा त्याच्या दिशेने आकृष्ट होईल का, नाही. परंतु त्याच्यावरचा जो मल जर काढून टाकला, त्याला स्वच्छ केलं, त्याला गंज काढून टाकला, तर ते लोहचुंबकाकडे किती आकर्षित होईल, अधिक आकर्षित होईल. त्याप्रमाणे संपूर्ण मलाची निवृत्ती होते ना, उलट ते भक्ती त्याच्या जीवनामध्ये अधिक उत्तरोत्तर वाढते, वृद्धिंगत होते. कशासाठी सांगितलं हे पण गेलं विसरून आता, असो. हां तर ह्याच्यामध्ये हेच आहे की व्यवहार, हां आपला याच्यासाठी सांगितलं की व्यवहारामध्ये सर्वात मोठा घाव कशावर होता आपला, ज्याच्यामध्ये आपलं कल्याण होणार आहे, ज्या साधनेच्या द्वारा आपल्याला तत्त्वज्ञान प्राप्त होणार आहे, त्या साधनेच्यावरच पहिला काय केला जातो, घाव केला जातो. खरं म्हणजे त्या साधनावर घाव नसतो, ते त्याच्या पायावरच घाव असतो, त्याच्या पायावरच कुऱ्हाड टाकलेली असते तिनं. कारण ते साधनं त्याला काय करणार आहे, ते तत्त्वज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहेत. मग इतर व्यवहारता जरी आपण म्हणत असलो, मला कर्तव्य भावरहित झालं, मला आता अहम ब्रह्मास्मिताकारक वृत्तीची आवृत्ती करण्याची देखील गरज नाही, असं जर म्हणत असला तरी देखील त्याचा कर्तव्य भाव झाला असं म्हणता येत नाही त्याला. कारण तो व्यवहारामध्ये काय आहे, तो व्यवहारामध्ये अनेक कर्तव्य आहेत. खरं त्याचं खरं असलं पाहिजे. व्यवहारामध्ये खरं वस्तुतः व्यावहारिक कर्तव्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याला आध्यात्मिक तत्त्वज्ञान देखील होणार नाही. आणि तू व्यवहारातली सर्व कर्तव्य ठेवली त्यानं, आम्हाला अमुक कर्तव्य करायचं आहे, मला अमुक कर्म करायचं आहे, व्यवहारातलं कर्तव्य असेल तर तो साधा कर्म आणि उपासनेचा देखील अधिकारी नाही, तर तो तत्त्वज्ञानाचा काय अधिकारी आहे. जो व्यावहारिक कर्तव्य सगळी बाजूला सोडली आणि केवळ मला काय करायचं आहे, वेदबोधित अशा प्रकारचे कर्म करायचं आहे, वेदानं जे सांगितलं तेच मला करणीय आहे. कर्तव्य म्हणजे काय, जे करण्यास योग्य आहे, मला हे अमुक एक कर्म केलंच पाहिजे असं वेदाने जे सांगितलं ना, ते मला कर्म करणीयच आहे असं जो म्हणतो तो कर्माचा अधिकारी आहे. मग तत्त्वज्ञानासाठी काय आहे, व्यावहारिक कर्माचं तर त्यानं कर्तव्य त्याला राहिलंच नाही. व्यवहारातल्या कर्तव्याचा मला काय, कर्माचा आणि अकर्माचा मला काय संबंध नाही आहे, मला वेदानं सांगितलं त्याप्रमाणे कर्म करायचं आहे. ते या पुढे जाऊन वेदांताचा अधिकारी कोण आहे, केवळ निषिद्ध कर्माचा त्याग केला तेवढाच वेदांताचा अधिकारी आहे असं नाही. वेदांताचा अधिकारी त्यामध्ये उपरम शब्द आलेला आहे बघा अधिकारीमध्ये. उपरम म्हणजे काय, वेदविहित कर्माचे साधन, म्हणजे वेदविहित जे कर्म आहे, वेद निषिद्ध कर्माचा त्याग एवढंच. निषिद्ध कर्माचा त्याग तर अगोदरच होऊन गेलेला त्याचा, परंतु आता वेदविहित वेदाने जे सांगितलेलं आहे करणीय, ते देखील आता काय आहे, त्याच्यासाठी काय राहिलं नाही, कर्तव्य राहिलं नाही. असा जो वेदविहित कर्माचा देखील त्यानं बाजूला सारलेला आहे, तो तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीचा तत्त्वज्ञानाचा काय मुख्य अधिकारी आहे. मग अशा प्रकारे वेदविहित कर्म, एक एक कर्म, आणि ते कर्तव्याचा परित्याग कधी होईल. या ठिकाणी आहे ना एक
अर्जुनाने एक शब्द वापरलेला आहे, कर्तव्य गेले असं शब्द आहे बघा, गेले गेले असा शब्द आहे, कालच्या ह्याच्यात झाला तो, किंवा संबंध फिटे किंवा आस तुटे, हे सगळे जे शब्द आहेत ना, त्या शब्दामधून म्हणजे तात्पर्य आहे की हे कर्तव्य काय होतं, निवृत्त होतं, कर्तव्याचा त्याग नसतो करायचा. म्हणजे ज्ञान जे आहे किंवा अज्ञान जे आहे हे मी बंधू फिटे किंवा आस तुटे आपाप, हां, म्हणजे याची निवृत्ती होते, तत्वज्ञानाने याची निवृत्ती होते. किंवा हे कर्तव्य जो आहे ना, कर्तव्य भावरूप आपाप होत असतं. मला कर्तव्य नाही केवळ तोंडानं घोकलं किंवा तोंडानं कर्तव्याचा किंवा आपण शरीरानं ते कर्म सोडलं तर ते सुटत नाही. भगवान म्हणतात ना, किंवा कितीही कर्म, जोपर्यंत ते शरीर आहे तोपर्यंत कर्तव्य, मला काही नाही म्हटलं, कर्म सोडून एका ठिकाणी बसलं तर ते देखील एक प्रकारचं कर्मच आहे. त्यामुळे कर्म सुटणारच नाही तोपर्यंत. जाऊ दे, वेळ पण झाला आपला. असो, हां, नाही ठीक आहे. थोडक्यात एवढंच आहे की कर्तव्य गेले निपटुनी. निपटुनी म्हणजे काय आहे, याच्यामध्ये व्यवहारता सर्व कर्माचा व्यवहारिक कर्तव्य देखील राहील नाही आणि आध्यात्मिकही कर्तव्य राहील नाही, पारमार्थिकही कर्तव्य राहील नाही. आणि अर्जुनाला ज्या अर्थे गीतेचा अधिकारी आहे त्या अर्थे व्यवहारिक कर्तव्य तर नव्हतं. आणि या ठिकाणी आता जे काही कर्तव्य राहिलं होतं की सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात परम असं कर्तव्य जे आहे ते तत्वज्ञानाची प्राप्ती करून घेणं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करून घेणं, मोक्ष प्राप्त करून घेणं, हे देखील कर्तव्य राहिलं नाही. परी आज्ञा तुझी वाचूनी आन नाही प्रभो. परंतु एवढं जरी झालं तरी देखील काय आहे, तुझी आज्ञा वाचूनी आन हे प्रभू, तुझी आज्ञाशिवाय आता मला काही नाही. म्हणजे परी शब्द वापरतात. एवढं जरी झालं, जसं की पंचदशीमध्ये देखील येतं की विडवराहादी तुल्यत्वम माकांक्षिस तत्वविद भवान, हे जसं म्हणतात. तत्वज्ञान झालं परंतु तरी देखील ते जसं विनंती करतात त्या ठिकाणी, तत्वज्ञान झालं परंतु तरी देखील तू अशा प्रकारच्या कृत्यामध्ये प्रवृत्त होऊ नको. तसं हा अर्जुन काय आहे, भक्त आहे. एखादा केवळ नुसता शब्दाच्या ह्याच्यावर असला तर तो म्हटला असता आता काय आज्ञा मानायची, परंतु ज्याचं भक्त अंतकरण आहे, त्याच्या अंतकरणामध्ये ज्यानं गुरुभक्ती केली, ज्याच्या जीवनामध्ये गुरुभक्ती आहे, तो काय म्हणेल, तो असंच म्हणेल. तो गुरूंना असं नाही म्हणणार. अनुभूती, स्वतःच्या अनुभूती वेगळी आहे आणि गुरूंच्या बरोबर संवाद साधते वेगळी गोष्ट वेगळी आहे. अनुभूतीमध्ये गुरु शिष्य नाही, अनुभूतीमध्ये नाही, स्वरूपामध्ये नाही, परंतु व्यवहारात त्यानं खाणं सोडलं का, खाणं संपलं का त्याचं, जेवण म्हणजे जेवण संपलं का त्याचं, देहपात झाला का त्याचा, किंवा बाकीचे जे तोही नेत्री पाहे, हे सगळं पहा तुम्ही, ते सर्व व्यवहार ते चालूच आहेत ना. त्याला काय वेगळी परिस्थिती झाली का, काहीच नाही ना. जोपर्यंत विधेयमुक्ती आहे तोपर्यंत देह आहेच ना. मग जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत त्याचं चालू आहे प्रारब्ध प्राप्त, जेवढं काय चालू आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत मग ते काय आहे, मग तोवरी काय तुझी परी आज्ञा तुझी वाचून आनंद आहे प्रभू. आता मला काय राहिलं, बाबा सांगतात ते अनेक वेळा ऐकतो आपण की आता तू जर तुझ्यावर बाण चालू म्हटलेस तर मी तुझ्यावर देखील चालवेन. म्हणजे आता आज्ञा काय आहे, तू जे सांगतील त्याप्रमाणे. आणि जे सगळ्यात सोपं वाटतं ना ते सगळ्यात अवघड असतं बरं का. परंतु हे आज्ञा पालन करणं असं वाटतं, असं बाबा सांगतात. परवा पण पाहिलं मी की, आणि तिसरं तरंग आहे ना, तिसरा तरंग विचार सगळं सांगत असतात बाबा. तिसरा तरंग काय आहे, बाबा म्हणत असतात की सोपा आहे बरं का, आता कोण तुम्ही आलं नाही तरी चालेल, शास्त्रारंभ चौथ्या तरंगात सुरू होणार आहे, सोपा विषय चालू आहे म्हणत असतात. आणि पण ते सांगत असं की सोपा आहे परंतु सगळ्यात कठीण पण तरंग तोच आहे सगळ्याच. कारण का, तिसरा तरंग ज्यानं पार केला ना त्याला खरं म्हणजे पुढचं काय फार श्रवण करण्याची गरज नाही. चौथ्या तरंगात नाही, त्याला एका परिच्छेदाचं होऊन जाईल किंवा बागा झालेलंच असतं. परंतु ते तिसरा तरंग, म्हणून जेवढं सोपं वाटतं ना तेवढं ते सगळ्यात जास्त अवघड असतं. कठीण असलं ना उलट आपल्याला उत्साह असतो कठीण समजून घेण्याचा, आणि सोपं जे असतं ते सोप्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणून उलट हे आज्ञा पालन करणं वाटतं ना, म्हणजे बोलणाऱ्याला सांगणाऱ्याला काही नाही, ते सांगणाऱ्याला त्यावर व्याख्यान इतकं झाडेल, तो भरपूर सांगेल आज्ञा पालन केलं पाहिजे, पतीच्या मनोभावा न चुकीची ह्याची परमसेवा मोठमोठ्याने हातवारी करून सांगेल. परंतु जेव्हा खरोखर आलं ना तेव्हा मग त्याला कळेल किंवा आज्ञा पालन करणं म्हणजे काय असतं. कारण आहे ना, आज्ञा पालन करणं म्हणजे स्वतःच्या बुद्धीचं काहीच तिथं स्वतः ठेवून चालत नाही ना. समर्पण करायचं म्हणजे बाबा म्हणतात की सर्पण करायचं. एकनाथ महाराजांनी खूप तिथं वेगळ्या अर्थाने लिहिलेलं आहे, भागवतामध्ये सहज गेलं की ते तिथं मातेपितेच्या सेवेविषयी आलेलं आहे की बाबा शास्त्रज्ञ अशी जी आहेत, जाणणारे जे आहेत की मातेची सेवा केली पाहिजे, अशी जी जाणणारे आहेत ते जाणून देखील काय करत नाहीत, मातेची सेवा करत नाहीत, अशा ओळी आलेले आहेत.
ते काय करतात, स्त्रीचंच भजन करतात, म्हणजे स्त्रीमध्ये आसक्त असतात. तसं आहे ना, इथं देखील आपण घेऊ शकतो की हे अत्यंत कठीण आहे गुरुसेवा किंवा आज्ञेचं परिपालन करणं कठीण आहे असं जाणणारे असून देखील, किंवा ह्याचं महत्त्व जाणत असून देखील ते काय करत नाहीत, आज्ञेचं पालन करत नाहीत, असं देखील समजून येतं आपल्याला, त्यात पाहू शकतो. असो, परी आज्ञा तुझी वाचून आन नाही प्रभू, अशा प्रकारे अर्जुन तत्वज्ञानोत्तर देखील, म्हणजे तत्वज्ञानाच्या पूर्वी तर आज्ञा परिपालनाशिवाय तर काय होत नाही, शिष्यस्तेयम शिवाय हे तत्वज्ञान तर होतच नाही. पण तत्वज्ञानोत्तर देखील आज्ञापालन हे जे आहे की त्याच्यामध्ये भगवंताच्या विषयी असणारं जे निस्सीम प्रेम अर्जुनाचं ते देखील दिसून येतं. आणि हे जे आज्ञापालन जे आहे याच्यामधून खरं म्हणजे आज्ञापालनातूनच काय होणार आहे, त्यामध्ये खूप बाबांनी काल त्याचं खूप विस्तारानं सांगितलं, त्याचं विस्तारानं म्हणजे प्रत्येक विषयाला स्पर्श केला बाबाने, की आज्ञापालन करण्यामध्ये काय खरं म्हणजे यामध्ये काय जीवनमुक्ती चं विलक्षण सुखाचं अभिव्यक्तीचं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे परी आज्ञा तुझी वाचून आन नाही प्रभू. नाहीतर जीवनमुक्तीच्या तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील काय म्हणेल माहिती आहे काय माणूस, मग इच्छावस्तू कोटी वस्तू नाही असं म्हणेल, तो कोट्यादी वस्तूंची इच्छा केली तर काय होणार आहे असं म्हणेल ना. त्यामुळं बाबा एक सांगत असतात वाक्य की, कारण त्याची बुद्धी त्याला कधी भ्रमात पडेल सांगता येत नाही. दो हातो में दो लड्डू असा आहे बरं का. म्हणजे तत्वज्ञान जर समजा एखाद्या वेळेस तत्वज्ञान झालं नसेल, आपल्याला जरी भ्रम असेल तत्वज्ञानाचा, तरी देखील आपण काय म्हणावं की परी आज्ञा तुझे वाचून आन नाही प्रभू. काय होईल, तत्वज्ञान दृढ होईल ना, झालं नसेल, अपरिपक्व असतील किंवा झालं नसेल तर यामुळे काय होईल, पुढे जाऊन काय होईल, दृढ होईल. ते काय सांगणार आहेत, ते काय संसार करायला सांगणार आहेत का, ते काय व्यवहार करायला सांगणार आहेत का, दो विवाह करायला सांगणार आहेत का, नाही. ते काय सांगतील, पुन्हा काय कर म्हणतील, तच्चिंतनम तत्कथनम. ते काय सांगतील, पुन्हा श्रवण कर म्हणतील, पुन्हा बस म्हणतील. किती श्रवण केलं असेल, नाही म्हणते मी 10 वेळा विचारसागर ऐकला, ते काय म्हणतील, पुन्हा एकदा ऐक म्हणतील, एवढ्या वेळा ऐक म्हणतील. मग काय करते, आधी तिला आज्ञा, ते दुसरा काय देणार आहेत का, दुसरे काय आज्ञा देणारच नाहीत ना. एकदा ते रमण महर्षींचा आहे ना, त्यांना कोणतर प्रश्न विचारला की तत्वज्ञानानंतर आता, मग तत्वज्ञान तर झालं, मग तत्वज्ञानानंतर काय करायचं. ते म्हटले आता काही नाही, आता विवाह कर म्हटले. ते एकदम म्हणजे हे ना म्हटले, ते आता संसारामध्ये पड म्हटले. आता तत्वज्ञान झाल्यानंतर आता काय व्यवहार करणं असतं का, काही पुन्हा व्यवहार असतं का, ते पुन्हा एक समजा तत्वज्ञान झालंच असेल तर मग, आणि हेच करायला सांगितलं तर उलट मग जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. आणि जर झालं नसेल, झाल्याचा भ्रम होत असेल तरी आज्ञापालन जर केलं तर काय होईल, दृढ होईल. आणि झालंच नसेल तर त्याला होईल, अपरिपक्व असेल तर परिपक्व, दृढ, अशी उत्तरोत्तर होईल. त्याच्यामुळं काय आहे, बाकीचं अज्ञान होऊ दे, निवृत्त न होऊ दे, आपल्याला काय मूळ मुद्दा काय, परी आज्ञा तुझी वाचून प्रभू. आपण काही असो, ज्ञानी असो अथवा अज्ञानी असो, आपण काय केली पाहिजे, आज्ञापर्यंत पालन करण्याचा काय केला पाहिजे, प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा पराकाष्ठा केली पाहिजे. कारण ते पण आहे ना फार कठीण आहे. आपण जरी म्हणत असलो आपण आज्ञेमध्ये आहोत, हे कुठंपर्यंत आहे, भावा म्हणत असतात, जोपर्यंत आपल्याला अनुकूल बोलतात गुरुदेव तोपर्यंत आहे. प्रतिकूल जर आलं तर काय होईल, ते आपल्या आज्ञा परिपालन जे आहे, आपल्याला म्हटलं आपली इच्छा जर असेल, आपली इच्छा व्यवहारात पडायची असेल आणि गुरूंचं धोरण दिसलं बाबा हे आपल्याला व्यवहार पडण्याच्या विरोधी आहेत, तर आपण काय करू, आज्ञापालन जरी म्हणत असलं ना, आपण ते गुरूंना सोडून जाऊ आपण डायरेक्ट, असं होईल. गुरूंना सोडून काय करू, नाही आम्हाला अमुक दुसऱ्याने आम्हाला आज्ञा दिली, व्यवहारात पडायचं होतं ना. आणि खरंच सगळ्या दुःखातून जर निवृत्त व्हायचं असेल तर ते स्वामींचं वाक्य आहे, तिथं कॅलेंडर आहे ना, त्यात एक वाक्य आहे स्वामींचं, ते दैनंदिन कॅलेंडर आहे ना, ते मला वाटतं 30 दिवसाचं आहे ना, ते त्यात एक आहे. असं त्याचा अर्थ सांगतो की जो स्वतःचा निश्चय करू शकत नाही दृढ, आणि मोठ्या आपल्या महापुरुषांच्या आज्ञा देखील पाळत नाही, तो जीवनात काहीच करू शकत नाही. आपल्या निश्चयामध्ये दृढ संकल्पता नसते. एकदा निश्चय केला की हा निश्चय, म्हणजे जसं पार्वती माता म्हणतात ना, जन्मकोटी लगी रगर हमारी, की तिथं त्या म्हणजे भगवान शंकराच्या आता वेळ झाला आपला, की प्राप्तीसाठी त्यांनी तपश्चर्या करत बसले होते ना, तर तिथं दुसरे आले, ते सप्त महर्षी आले ना, ते आले आणि त्यांना सांगू लागले, हे काय करत बसले, तो काय देव आहे का, असं तसं ते सांगू लागले. पण तेव्हा तिथं दोहा आहे ते तुलसीदासजींचा, नारदांनी सांगितलं होतं, आता आहे ना मला प्राप्त झालं नाही तरी चालेल, मला अनेक जन्म मिळाले तरी चालेल, परंतु तो देव नसला तरी चालेल. गुरुवाक्यावर श्रद्धा होती ना, हे मला नारद महर्षींनी सांगितलेलं आहे. आता मला जे चढढळ नाही, कशासाठी सांगितलं पण हे, हा निश्चय जो आहे ना, एवढा दृढ संकल्प आहे, निश्चय आहे दृढ. मग तेव्हा काय झालं, त्यातून त्यांनी राहिलं. परंतु जर आपला जर संकल्प दृढ टिकत नाही ना, आपला प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला काय होतं, संकल्प काय होतो, डळमळीत होतो. आता एक संकल्प केला, नंतर वाटतं नाही हे नको, असं हे करूया, नाही ते करूया. आजचा संकल्प नाही, ह्या क्षणाचा संकल्प पुढच्या क्षणाला राहील का नाही, ह्याची पण शाश्वती नाही. त्यामुळं ज्याचा संकल्प पण करू शकत नाही ना, परंतु काय असते, गुरु आज्ञा जी आहे ना बलवती आहे, त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की ते आपला किती हजारो संकल्प आले
तरी देखील गुरु आज्ञा आहे ना हे करायचं. मग त्यानंतर तो चढळ होऊ शकत नाही माणूस. मी 4 वर्ष आहे ना संस्थेमध्ये होतो ना, 4 वर्ष भावानं म्हणायचो आता मला वाटतं राहू द्या, नाही मग आता एवढं करून घ्यावं, एवढं आता काय. 4थ्या वर्षाला जाऊन पण म्हटलं आता नको वाटते संस्थेत जायला. ते म्हटलं आता 1 वर्ष राहिलं ना, आता संपून घे. असं करून आहे ना 4 वर्ष फार वाढले त्यांनी. पहिल्यापासून मग पहिला संस्थेत बसायचं की नाही, म्हटलं काय नाही इकडं होतं श्रवण, नाही बसायचं संस्थेत म्हटले. म्हणजे मी तर पाहिलं बाबांचं आहे ना वारीविषयी आणि संस्थेत बसण्याविषयी म्हणजे कटाक्ष ते ना, म्हणजे शेवटपर्यंत म्हणायचं नकोच म्हणायचं, पण ते म्हणायचे बसच करायचंच वार शेवटपर्यंत आहे ना मला. कारण जोग महाराजांच्या छायाछत्राखालून एकदा जायलाच मिळतं म्हणायचे आणि ते करूनच घेतले त्यांनी. म्हणजे किती इच्छा नसली पाठात, मी बघा तुम्ही इच्छा नसली ना पाठात लक्ष लागत नाही, माणूस झोपतो, मन एकाग्र नसला, उत्साह नसला, किती व्हायचं तरी पण ते 4 वर्ष निघालेच. कशामुळे निघाले? ते त्यांच्या आपल्यामध्ये शक्ती नसते ती, फक्त आपण एकदा काय एक पाऊल टाकायचं, बाबा ह्यांच्या आज्ञेनुसार आपण जगायचं, एवढं एकदा समर्पण केलं की आपल्या प्रतिकूल जरी असलं तरी मग ती शक्ती आहे ना ती करून घेते काम. पण तसं काय सर्वच समजू नका, परत प्रतिकूल गोष्टी टाळत पण असतो मी, तसं काय एवढं समजू नका. परंतु शक्तीमध्ये देखील काय आहे किती जरी आपल्याकडून जरी आज्ञापालन होणार नाही असं जरी जाणवलं तरी देखील एकदा समर्पित केलं की जसं रामप्रभू म्हणतात ना की रामायणामध्ये श्लोक आहे की एकदा मला शरण आला की झालं. ते जसं रामप्रभू नाही ना, जसं एक बाणी एक वचने आहेत ना, तसं एक बाण मारले दुसरा बाण चालवण्याची गरज नाही रामप्रभूंना. तसं आहे ना, एकदा शरण गेलं ना भगवंताला की पुन्हा शरण मी शरणागत आहे म्हणायची गरजच नाही. तो शरण जरी आला ना एकदा म्हटला तोंडानं जरी, श्लोक पाठांतरातला आहे पण आठवी ना की एकदा मी तुला शरण आहे अशा अर्थाचा आहे. एकदा मी तुला शरण आहे असं म्हटलं की संपलं, ते सगळं जबाबदारी तो पार पडतो. त्याकडे एखाद्या वेळेस तो जरी पतीत झाला, तिथं बिभीषणाचा दृष्टांत दिलेला आहे रामायणामध्ये की बिभीषणाकडून एका ब्राह्मणाची नकळत अशी हत्या झालेली होती. परंतु त्यावेळेला तिथं रामप्रभू गेले आणि त्याला कुंडून घातलं. तर बिभीषणाला मारायचा प्रयत्न केला तिथल्या ब्राह्मणाने, पण ते काही मेला नाही, त्याला शेवटीला कुंडून घातलं. रामप्रभूंना नारद महर्षींच्याकडनं कळलं, रामप्रभू तिथे गेले, सगळ्यांनी आदर सत्कार केला. इथे एक मोठा राक्षस आलेला आहे, त्याने सगळ्यांना एका हत्या केलेली आहे एका ऋषीची, त्याला तुम्ही शिक्षा द्या. रामप्रभू म्हटले त्याला शिक्षा देण्याच्या अगोदर मला तुम्ही शिक्षा करा म्हटले. मलाच काय द्यायचे द्या, कारण का माझा नियम असा आहे की माझा जो सेवक आहे, सेवकाने केलेला जो अपराध आहे तो काय असतो, खरं माझ्या राज्यामध्ये तो धनी अर्थात तो सेव्य जो आहे त्याचाच अपराध आहे. त्यामुळे तुम्ही मलाच काय द्यायची ती शिक्षा द्या. एकदा शरण झालं की मग ते सगळंच करून घेतात. आज्ञा पालन जरी करत नसला तरी देखील पालन करून घेतात त्याकडून, त्या जबरदस्तीने करून घेतात त्याकडून. परंतु एकदा व्हावं लागतं. एकदा श्लोक फार सुंदर आहे तो श्लोक, तवास्ती असं मी तुझा आहे असं एकदा म्हटलं की संपलं. त्यामुळं आज्ञा परी आज्ञा तुझी वाचून आन नाही प्रभू असं अर्जुन या ठिकाणी म्हणतो. असो आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारची आज्ञा परिपालनता जी आहे त्याचा एक अंश जरी आपल्या जीवनामध्ये आला तरी देखील आपण काय होऊ, कृतार्थ होऊन जाऊ ह्या जीवनामध्ये. अशा प्रकारे ही जी सेवा आहे, जी तोडकं मोडकं शब्द आहेत. काय झालं की काल ऐकलं ना, आपण काल श्रवण केलं, हे आज्ञा भरपूर त्याचं विस्ताराने चिंतन झालं. आज मग आणि पुन्हा मला नाही सांगायचं त्याविषयी, चला काय काशीना जसं थोडकं मोडकं सांगता येईल त्या पद्धतीनं थोडं इथं सेवा करण्याचा प्रयत्न करूया म्हणून थोडीशी बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माऊलींच्या चरणरविंदी गुरुवीर बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय.